सोलापूर राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित सत्कार आणि बक्षीस वितरण कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित सर्व क्रीडा प्रेमींचं विद्यापीठाच्या या प्रसन्न प्रांगणात मनपूर्वक स्वागत। खेलों की दुनिया का जादू खेल हमें सिखला दे, खेलने से ही सभी लोग सेहत खूब बना दे, खेल खेल में जीवन के सब बिगड़े काम बन जाते, हार जीत से ऊपर उठकर हम एक आदर्श बना दे। असं आपल्या आयुष्यातलं खेळाचं महत्त्व आणि अशीच खेळाची एक महान परंपरा आपल्या भारताला लाभलेली आहे। हॉकीचे सार्वकालिक महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांचा गौरव म्हणून 29 ऑगस्ट हा त्यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून भारतात साजरा करण्यात येतो। याच राष्ट्रीय क्रीडा दिनाचा औचित्य साधून राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर सोलापूर विद्यापीठाची मोहोर उमटवणाऱ्या सर्व खेळाडूंचा सन्मान मान्यवरांच्या हस्ते आज इथे करण्यात येणार आहे। तेव्हा आजच्या कार्यक्रमाला उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर सर, याचबरोबर ज्यांची विशेष उपस्थिती लाभलेली आहे असे समाज कार्यातील विशेष योगदान देणारे माननीय ब्रिजमोहन फोगलिया सर आणि विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सर, या सर्वांचं सर्वप्रथम आपण टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया। याचबरोबर व्यासपीठावर विराजमान असणाऱ्या विद्यापीठाच्या सन्माननीय कुलसचिव योगिनी घारे मॅडम, क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे संचालक डॉक्टर केदारनाथ काळवणे सर यांचंही मनपूर्वक स्वागत। तसंच या सभागृहामध्ये उपस्थित विद्या परिषद, व्यवस्थापन परिषद आणि अधिसभा सदस्य यांचंही मनपूर्वक स्वागत। याचबरोबर उपस्थित सर्व संविधानिक अधिकारी, संचालक, विभाग प्रमुख, विविध महाविद्यालयांचे प्राचार्य, प्राध्यापक, पुरस्कार प्राप्त विद्यार्थी, त्यांचे कुटुंबीय, उपस्थित सर्व क्रीडा मार्गदर्शक, उपस्थित विद्यार्थी या सगळ्यांचंच मनपूर्वक स्वागत करत असताना सर्वांना नम्र विनंती करते की महाराष्ट्र गीत आणि विद्यापीठ गीताच्या सन्मानार्थ कृपया आपण आपापल्या ठिकाणी उभं राहावं। धन्यवाद। सर्वांना विनंती आपण स्थानपन्न व्हावं। विचार मंचावरील मान्यवरांना विनंती की आपण प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करावं। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या एक आदर्श शासक आणि समाजसेविका होत्या। त्यांनी न्याय, आर्थिक सुधारणा, समाजातील दुर्बल घटकांची उन्नती, पर्यावरण संवर्धन इत्यादींवर भर दिला आणि प्रजेला समृद्धीच्या मार्गावर नेलं। राजमाता अहिल्यादेवी होळकर यांनी धार्मिक दृष्टिकोनातूनही महत्त्वपूर्ण योगदान दिले। त्यांच्या कार्याला वंदन करून आपण आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करतो। लष्करातील सैनिक ते हॉकीचे जादूगार असा ज्यांचा जीवन प्रवास राहिला ते मेजर ध्यानचंद। हे नाव भावळ ही आपल्या आत्मप्रकाशाचे प्रतीक आहे, तर जीपज्योतीचा रजोगुणी प्रकाश हा आपल्या आत्मतेजाचे प्रतीक आहे। दीप प्रज्वलन करणे म्हणजे स्वतःमधील आत्मशक्ती जागृत करणे होय। मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन करून आपण आजच्या कार्यक्रमाची तेजोमय अशी सुरुवात करतोय। आपल्या देशाला एक मोठी क्रीडा परंपरा आहे। स्वातंत्र्यपूर्वी काळापासून ते देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर भारतीय खेळाडूंनी अनेक खेळांमध्ये आपले प्रावीण्य जगाला दाखवून दिलं आहे। अवघ्या जगात भारताचा तिरंगा फडकवला आहे। भारतातली हीच क्रीडा परंपरा आपण सर्वजण जपत आहोत। सर्वांना नमस्कार। सन्माननीय विचार मंचावर उपस्थित असणारे आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू आणि या समारंभाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक प्रकाश महानवर सर, यानंतर आजच्या कार्यक्रमासाठी माननीय जिल्हाधिकारी साहेब उपस्थित राहणार होते, परंतु अचानक एक शासकीय बैठक लागल्यामुळे साहेब उपस्थित राहू शकले नाही। तर त्यांचा शुभ संदेश, आपल्याला आशीर्वाद जे आहे ते मुलांना सांगण्याचं त्यांनी कळवलेलं आहे। त्यानंतर आपल्या मंचावर विशेष उपस्थिती म्हणून माननीय ब्रिजमोहन फोगलिया साहेब आहेत। आपल्या विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सर, कुलसचिव योगिनी घारे मॅडम, सभागृहामध्ये उपस्थित असणारे सर्व सांविधिक अधिकारी, माननीय राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषद सदस्य प्राध्यापक चिलवन सर,
दुसरे व्यवस्थापन परिषद सदस्य माननीय सचिन गायकवाड, त्यासोबतच सभागृहात उपस्थित असणारे अधिसभा विद्या परिषद सदस्य, विविध महाविद्यालयाचे प्राचार्य, क्रीडा संचालक, शिक्षक, कर्मचारी, पालक, विद्यार्थी, प्रशिक्षक, मार्गदर्शक आणि ज्यांच्यासाठी हा देखणा सोहळा आपण आयोजित केलेला आहे, ज्यांचा गौरव आपण करणार आहोत, असे सर्व गुणवंत खेळाडू, विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी, सर्वप्रथम या समारंभात मी आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. ज्यांच्या जयंतीच्या निमित्ताने आपण हा राष्ट्रीय क्रीडा दिवस साजरा करतोय, अशा थोर खेळाडू मेजर ध्यानचंद आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतींना, यांच्या कार्याला अभिवादन करतो. आज आपण एका यशाचे, गौरवाचे सर्वजण साक्षीदार होणार आहात. पण हे यश मिळवणं दृश्य स्वरूपात जरी आपल्याला सोपं दिसत असलं, म्हणजे मला एक शायराचा एक शेर आठवतो. तो असं लिहितो, मैंने रातों जाकर देखा है, सुबह होने में कई साल लगते हैं. तर त्याच पद्धतीचे हे सगळे यश आहे. यावर्षी आपल्या सर्व गुणवंत मुलांनी देशभर आपल्या विद्यापीठाचं नाव जे आहे, गौरव जो आहे, तो आपल्या खेळातनं वाढवलेला आहे. तर मेजर ध्यानचंद यांच्या जन्मदिवसाचं औचित्य साधून आपण हा कार्यक्रम करतो आहोत. 29 ऑगस्ट 1905 हा ध्यानचंद यांचा जन्मदिवस आहे आणि तो राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून भारतभर साजरा केला जातोय. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की हॉकीचे जादूगर म्हणून मेजर ध्यानचंद यांची ओळख जगात आहे. आपल्याला 3 सुवर्ण पदक जे आहे ते हॉकीमध्ये 1928, 32 आणि 36 या वर्षामध्ये ध्यानचंद यांनी मिळवून दिलेले आहे. म्हणून अशा या महान खेळाडूच्या कार्याचा गौरव, त्याची स्मृती तेवत राहावी म्हणून भारत सरकार आणि राज्य सरकार हे सुद्धा या वर्षापासून हा कार्यक्रम मोठ्या पद्धतीनं देशभर साजरा होतोय. तर त्याचाच भाग म्हणून आपण हा कार्यक्रम करतोय आणि त्या निमित्ताने खेळाडूंचा सत्कार करतोय. आपल्या मुलांनी वर्षभर राज्य आणि देश पातळीवर, म्हणजे आता जेव्हा कार्यक्रमाच्या पुढच्या भागात ती यादी जेव्हा वाचली जाईल किंवा जे खेळाडू समोर येतील त्यावरून तुमच्या सगळ्यांच्या लक्षात येईल, तर एक चांगल्या प्रकारचं यश जे आहे ते यश मिळवलेलं आहे. जवळपास 33 मेडल जे आहे ते खेलो इंडिया पर्यंत मुलं आपली गेलेली आहेत, त्यांनी मिळवलेले आहे. त्यानंतर 450च्या आसपास जी मुलं आहेत ती आपली वेगवेगळ्या खेळांमध्ये 30 जे आपले खेळ आहेत त्या खेळांमध्ये सहभागी झालेली होती. आणि हे सगळं यश मिळवण्यामध्ये म्हणजे मला आवर्जून इथं उल्लेख करायचा आहे की मी आता 1-1.5 वर्ष झालं या विभागाचा अतिरिक्त कार्यभार जो आहे तो माननीय कुलगुरू महोदयांनी माझ्याकडे सोपवलेला होता आणि मी बघतोय तर मला सांगायला आनंद वाटेल की इतक्या छान पद्धतीनं सगळे खेळाडू, क्रीडा संचालक, सामाजिक क्षेत्रामध्ये काम करणारे सगळे लोक यांचं इतका चांगला समन्वय आणि सहकार्य जे आहे ते मागच्या 1-1.5 वर्षामध्ये राहिलेलं आहे. एक सिंगल वादाची जागा सुद्धा मागच्या 1-1.5 वर्षामध्ये कधीही मला कुठं माझ्यासमोर तसा विषय आलेला नाहीये. आणि यांचा एक उत्तम समन्वय असल्यामुळे प्रशिक्षक जे आहे, आपले शिक्षक जे आहेत, क्रीडा शिक्षक जे आहेत, यांची जी मेहनत आहे ती मेहनत सुद्धा अत्यंत महत्वाची आहे. आणि खेळाडू आणि या सगळ्या शिक्षकाच्या मेहनतीचं हे फळ आहे. आणि त्यासोबतच आपल्या विद्यापीठाचं प्रशासन, माननीय कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर साहेब, प्रकुलगुरू लक्ष्मीकांत दामा सर यांचं वेळोवेळी असणारं जे सहकार्य आहे त्या सगळ्याचं फलित म्हणजे हे सगळं यश आपल्या समोर आहे. आणि यापुढे सुद्धा माननीय कुलगुरू महोदयांचे क्रीडा विभागाच्या संबंधी मोठ्या स्केलवर अनेक उपक्रम राबवण्याचा एक मनोदय जो आहे तो पुढच्या काळात सुद्धा आहे. तर तेव्हा मी वर्षभर यशस्वी झालेल्या सर्व जे खेळाडू, प्रशिक्षक यांचं मी क्रीडा विभागाच्या वतीनं मनपूर्वक अभिनंदन करतो. आणि खेळाच्या क्षेत्रामध्ये यशस्वी झालेले जे मुलं आहेत त्यांचा तर सन्मान होणारच आहे, पण काही इतर ज्या ऍक्टिव्हिटी आहे ज्या मागच्या वर्षात राबवल्या गेलेल्या आहे तो सुद्धा सन्मान होणार आहे. आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की मागील वर्ष हे शिवराज्याभिषेकाचं 350 वर्ष आपण साजरं केलेलं आहे. त्या निमित्तानं विद्यापीठानं अनेक उपक्रम राबवलेले आहेत. तर त्यापैकी आपण जो चित्ररथ स्पर्धा घेतली होती, वक्तृत्व स्पर्धा घेतली होती, त्याचंही पारितोषिक वितरण होणार आहे. आपले कर्मचारी क्रिकेटच्या माध्यमातून कुलगुरू चषक ही जी स्पर्धा आहे त्यात सहभागी होतात.
तर त्यांचा इथं सन्मान आपण करणार आहोत. त्यासोबत राजभवन, वेस्ट झोन, साऊथ वेस्ट झोन, खेलो इंडिया अशा सर्व स्पर्धांमध्ये यशस्वी झालेले जे खेळाडू आहेत त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. त्यासोबतच वर्षभर सर्वोत्तम ठरलेला, सर्वोत्कृष्ट ठरलेला जो संघ आहे, जे महाविद्यालय आहे, त्याला आपण पूरणचंद्र गुंजाळ फिरता चषक देतो. तर ते सुद्धा या कार्यक्रमाच्या पुढच्या भागात होणार आहे. त्यासोबतच काही कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त पदव्या घेऊन यश संपादन केलेलं आहे, त्यांचाही सन्मान आपण करणार आहोत. गुणवंत जी पाल्य आहे त्यांचा आपण सन्मान करणार आहोत. परीक्षेमध्ये जे यशस्वी झालेले आहे अशा सगळ्या लोकांचा आपण सन्मान या पुढच्या काळामध्ये करणार आहोत. तर असा हा एक देखणा गौरवाचा सन्मानाचा जो कार्यक्रम आहे, या सन्मानाच्या कार्यक्रमासाठी माननीय जिल्हाधिकारी महोदय यांनी यावं अशी इच्छा माननीय कुलगुरू महोदय आणि आमची सगळ्यांचीच होती आणि त्यांनी येण्याची तयारी दर्शवलेली होती. परंतु अचानक सकाळी बैठकीमुळे साहेब येऊ शकले नाही. तर आपल्या सगळ्यांचं अभिनंदन जे आहे ते जिल्हाधिकारी महोदयांनी केलेलं आहे. आणि आपल्याकडे विशेष उपस्थिती म्हणून आज मंचावर श्री ब्रिजमोहन रामनिवास खोपलिया साहेब आहेत. त्यांचं सोलापूरच्या सामाजिक क्षेत्रामध्ये समाजसेवेमध्ये मोठं काम आहे. तर मी काही ठळक 2-3 गोष्टींचा उल्लेख करून थांबणार आहे. तर 1990 पासून सोलापूरच्या सामाजिक क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या स्वरूपाची मदत किंवा सहकार्य जे आहे ते साहेबांनी केलेलं आहे. उल्लेखनीय काम म्हणजे सामूहिक विवाह सोहळा जो आहे, आपल्या सगळ्यांना माहित आहे की भारतीय आणि महाराष्ट्राच्या संस्कृतीमध्ये विवाहावर जो काय खर्च होतो त्यातनं अनेक संकट, अडचणी, आर्थिक समस्या अनेक कुटुंबांना सहन कराव्या लागतात. तर हा एक सामूहिक विवाहाचा एक मोठा उपक्रम जो आहे तो सोलापूरमध्ये खोपलिया साहेबांनी केलेला आहे. काही गोष्टींचा उल्लेख करतो. 402 सामूहिक विवाह जे आहे ते हरिबाई प्रशालेमध्ये त्यांनी घडून आणलेले आहे. 32 सामूहिक विवाह सेंट जोसेफ हायस्कूल जे आहे तिथे केलेले आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेकडो जे अपंग आहेत त्या अपंगांना आर्टिफिशियल मुव्हेबल हात जे आहे, हात आणि पाय, ते बसवण्याचं काम त्यांनी केलेलं आहे. माझ्यासमोर यादी मोठी आहे. सोलापूरमध्ये पहिल्यांदाच त्यांनी मूक बधीर जी मुलं आहेत त्यांच्यासाठी राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा जी आहे त्या स्पर्धेचं सुद्धा आयोजन केलेलं होतं. आणि त्यामध्ये जवळपास 300हून अधिक खेळाडू जे आहेत ते सहभागी झालेले होते. त्यानंतर शेती आणि शेतकरी आणि त्यांची सगळी संकट जी आहे याची एक जाण ठेवून त्या कुटुंबातल्या सुद्धा 51 शेतकऱ्यांच्या मुलीचे लग्न जे आहे ते त्यांनी एकत्रित सामूहिक पद्धतीने लावून दिलेले आहे. आणि म्हणजे समाजामध्ये जे अभावग्रस्त सगळे लोक आहेत त्या अभावग्रस्त लोकांना मदत करण्याचा एक प्रयत्न जो आहे तो सातत्याने त्यांचा राहिलेला आहे. आणि पुढच्या काळात ते राज्यस्तरीय किन्नर सामाजिक अधिवेशन जे आहे ते घेण्याचं त्यांचं नियोजन चाललेलं आहे. तर असं एक समाजामध्ये चांगलं समाजाला विकसित करणं, मदत करणारे एक व्यक्तिमत्व आपल्या मंचावर आहे. मी त्यांचं विद्यापीठाच्या वतीनं स्वागत करतो. या अत्यंत देखण्या समारंभात आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत करतो. विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन करतो आणि थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. विद्यार्थ्यांचं दैदिप्यमान यश, क्रीडा विभागाची घौडदौड, एक संचालक म्हणून त्यांची तळमळ आणि त्यांची भूमिका अतिशय थोडक्यात सरांनी मांडली आणि ज्यांचा एक ठळक परिचय आता करून दिलेला आहे त्यांच्या स्वागत सत्काराकडे आपण लगेचच वळत आहोत. समाजकार्यात समर्पित असं व्यक्तिमत्व अर्थातच माननीय ब्रिजमोहन खोपलिया सर. तर सर्वप्रथम त्यांचं स्वागत करण्यासाठी विनंती करते विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रकाश महानवर सर यांना. आताच परिचयामध्ये सांगितल्याप्रमाणे समाजसेवा असेल, रुग्णसेवा असेल, गरजूंना आर्थिक मदत असेल, शैक्षणिक मदत असेल, असं सर्वार्थानं मदत करत असताना एक मोठं योगदान सोलापूरच्या विकासासाठी आवश्यक असणाऱ्या समाजकार्य त्यांच्यावर दिसून येतं. त्यांचं आपण स्वागत करत आहोत. धन्यवाद सर. यानंतर आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर सरांचं स्वागत माननीय डॉक्टर केदारनाथ काळोबे सरांनी करावं अशी मी त्यांना विनंती करते. ज्यांच्या परिस्पर्शाने आपले विद्यापीठ सोन्यासारखे तेजांकित झाले आहे असे कार्यक्रमाचे अध्यक्ष
आदरणीय प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवार सर, कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ यांचे सहर्ष स्वागत. मी माननीय डॉक्टर केदारनाथ काळवणे सरांना पुनश्च विनंती करते की त्यांनी आदरणीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सरांचं या प्रसंगी स्वागत करावं. विद्यापीठ विकासाकरिता आपल्या सेवेची अखंड वाट ज्यांनी तेवत ठेवली आहे असे आदरणीय प्राध्यापक डॉक्टर लक्ष्मीकांत दामा सर, कुलगुरू पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, सोलापूर विद्यापीठ यांचे देखील मनस्वी स्वागत. यानंतर माननीय डॉक्टर केदारनाथ काळवणे सरांना विनंती की त्यांनी आदरणीय योगिनी घारे मॅडम यांचं या प्रसंगी स्वागत करावं. विद्यापीठाचे कुटुंब एकत्रित घट्ट मायेने आणि शिस्तीने बांधून ठेवले आहे ते विद्यापीठाच्या कुलसचिव आदरणीय योगिनी घारे मॅडम या सर्वच मान्यवरांचं आम्ही मनस्वी स्वागत करतोय. धन्यवाद. यानंतर ज्यांची विशेष उपस्थिती आज लाभलेली आहे, ज्यांच्या हस्ते आज सगळ्यांना सन्मानित करण्यात येणार आहे, असे माननीय ब्रिजमोहन फोकलिया सर यांना विनंती करते की त्यांनी सगळ्यांशी संवाद साधावा, मार्गदर्शन करावं. सन्माननीय आदरणीय कुलगुरु जी, प्रकाश जी एवं दामा सर, घारे मैडम, समस्त विराजमान गणमान्य अध्यापक जी एवं विद्यार्थी, आज मेजर ध्यानचंद जी हॉकी के खिलाड़ी, उनके स्मरणार्थ ये पारितोषिक हो रहा है. हॉकी में राजस्थान का और पंजाब का खेल. मैं मिलिट्री हाई स्कूल राजस्थान में था, तब मैं हॉकी में करीबन 3 साल तक खेल खेला हूँ. मेरा पढ़ाई पहले यहाँ पे काड़ादी हाई स्कूल में हुई, फिर मिलिट्री हाई स्कूल में हुई. तो खेल जो है, जो इसमें हिस्सा लेते हैं, वो अपनी प्रगति तो करते ही हैं, अपनी शारीरिक प्रगति करते हैं, साथ में जो शहर में आगे आते हैं, फिर महाराष्ट्र में, फिर देश में, फिर ओलंपिक में इस तरह से नाम कमाते हैं, बहुत बड़ी बात है. आज जिन्हें पारितोषिक मिल रहा है वो सचमुच में उन्हें बधाई है हमारी ओर से, बहुत बहुत. विद्यार्थियों को मैं इतना कहूंगा, मैं वृद्धाश्रम चलाता हूं, आप यहाँ पे शिक्षण लेते हैं, अच्छा, आपको मुझे ये यूनिवर्सिटी देख के गर्व होता है कि इतनी सुंदर यूनिवर्सिटी, इतनी व्यवस्था, इतने अच्छे अध्यापक यहाँ पे. साथ में मैं बताता हूँ, हम जब हमारी पढ़ाई होती थी, हमारे जो टीचर रहते थे, हम क्लास में आते थे उस समय में, तो हम उनको प्रणाम करके यहाँ हम क्लास में बैठते थे. पहले गुरु अपने माता पिता, फिर जो अपने को ज्ञान देते हैं वो अपने गुरु हैं. आप एक ध्यान रखना, आपको इस पोजीशन पे जो लाए हैं, आपके माता पिता ने आपके लिए बहुत खर्च किया है. आप कितने बढ़िया ड्रेस पहन के बैठे हैं, कितना आप अच्छा शिक्षण ले रहे हैं, कितने आपके पास में सुविधाएं हैं. मैं बोलता हूँ, आप यहाँ से एक कितने भी उन्नति कर लो, अपने माता पिता को भगवान समझना. जो कुछ भी दे रहे हो, कितने भी तकलीफ में है, कितने भी कष्ट में है, आपको पढ़ा रहे हैं, आपके बारे में अच्छा सोच रहे हैं, आपका भविष्य बना रहे हैं कि बड़ा होकर के हमारी छत्र छाया बनेगा ये. लेकिन
दूसरी तरफ हम ये देखते हैं वृद्धाश्रम में आजकल कई युवा बच्चे अपने माता पिता को वृद्धाश्रम में छोड़ने आते हैं। बहुत कष्ट होता है देख करके। कई दफा सोचते इसका कारण क्या है। मैं जब 5वीं में था यहाँ काड़ादी में, एक बच्चे ने अपने दफ्तर में एक हीरोइन का कैलेंडर लेके आ गया था गलती से कहीं से, पूरे कपड़े पहने हुए। उसके माता पिता को वो कैलेंडर मिल गया, वो फोटो मिल गया। वो बहुत दुखी हुए, माँ बाप उसकी पिटाई करे, उसको घर में संताप हो गया उनके। ये लड़का अपने घर में कैसे जन्म लिया है। स्कूल में रहे, हमारे क्लास में लेकर आए और बताए ये कैलेंडर लेके फिर आए। मुझे याद आता उस समय कैलेंडर लगाना तो दूर, पास में रखना भी कितनी कष्टदायक था। और आज क्या परिस्थिति है। उस समय कैलेंडर लगाना हमारे लिए गुनाह था, भयंकर गुनाह था। आज क्या स्थिति है। आज टीवी के माध्यम से, मोबाइल के माध्यम से आप क्या क्या देखते हैं, कितने नग्न चित्र आप रोज देखते हैं। क्या स्थिति है आज। आज जो संस्कारों का पतन हो रहा है, इससे आप समझना, आपके माता पिता आपको पढ़ाने के लिए इस यूनिवर्सिटी में भेज रहे हैं। आप ईमानदारी से पढ़ाई करना, आप मन लगा के पढ़ाई करना, मन लगा के खेलना, लेकिन अपने इस छोटी उम्र में भूल भुलैया में मत खो जाना। ये मोबाइल जो है अच्छा भी है और पतन का भी मार्ग है। आपके बुद्धि के विकास को रोक देगा। ये घटनाएं क्यों हो रही है आजकल, थोड़ा समझो आप। मैं आपसे प्रार्थना करता हूं, जो आपको माता पिता इतने कष्ट से पढ़ा रहे हैं, आप मोबाइल का गैर वापर मत करना। ईमानदारी से गुरुजन जो कहते हैं पढ़ाई करना, इस विद्यालय का नाम करना, खेल में नाम करना। मैं देख रहा हूं, मैं ऑफिस में आता हूं, कुलगुरु जी की कितनी इनकी मेहनत रहती है, कितने कार्यक्रम आपके लिए करते हैं। एक मिनट भी इनको वक्त नहीं रहता है। मैं एक छोटी सी यही प्रार्थना करता हूं और बधाई देता हूं खिलाड़ियों को। खूब खेलो आप। खेलने में जो मौज है, मैं खुद यहाँ पे 11 साल तक कुश्ती खेला हूं मैं, और मैं अभी मेरी उम्र 74 के करीबन है। मैं किडनी का पेशेंट हूँ 17 साल से, फिर भी मैं खान पान से और मेरी दिनचर्या से मैं व्यवस्थित हूँ। आज मुझे यहाँ पर बुलाया गया, आज जो मुझे मान दिए गुरु जी ने और आप सभी अध्यापक जी ने, मैं आप सभी को प्रणाम करता हूँ। मुझे भाग्यशाली समझता हूँ कि इतने अच्छे कार्यक्रम में, इतने अच्छे खिलाड़ियों के दर्शन, इतने यूनिवर्सिटी के कुलगुरु के दर्शन और सब की उपस्थिति में मैं आपके पास में बैठा हूँ। धन्यवाद। धन्यवाद सन्माननीय श्री ब्रिजमोहन फोपलियाजी। सरांनी अगदी मनापासून तळमळीने आपल्याला एक हाक दिलेली आहे। विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आपल्या आई वडिलांनी, आपल्या शिक्षकांनी खूप कष्ट करून आपल्याला उभं केलेलं आहे। अगदी कोणत्याही क्षणिक मोहापायी आपलं हे जे सुंदर असं आयुष्य आहे ते वाया घालवू नका, असं सरांनी सांगितलेलं आहे। आपण जे काही इथून पुढचं मार्गक्रमण करणार आहात ते सर्व या संस्कारांना आपल्या केवळ हृदयात नाही तर डोक्यात ठेवून आपलं मार्गक्रमण करायचं आहे, असं सरांनी सांगितलेलं आहे। सर, आज आपण आलात, आम्हाला शुभ आशीर्वाद दिले, त्याबद्दल आम्ही मनस्वी आभारी आहोत। यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सन्माननीय कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश भानवार सरांना यांना विनंती की त्यांनी आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आम्हा सर्वांशी संवाद साधावा।
गुड आफ्टरनून. मंचावर उपस्थित महान समाजसेवक ब्रिजमोहनजी, माझे सहकारी प्रकुलगुरू प्रोफेसर दामा, कुलसचिव योगिनी मॅडम, DSW डायरेक्टर आणि क्रीडा संकुलाचे प्रभारी संचालक कालवणे सर, व्यवस्थापन परिस्थितीचे माननीय सदस्य, सर्व प्राधिकरणाचे सन्माननीय सदस्य, स्कूल डायरेक्टर्स, टीचर्स, प्रिन्सिपल्स ऑफ वेरियस कॉलेजेस, संघ संचालक, प्रशिक्षक, खेळाडू आणि मित्र हो, सर्वप्रथम आपल्या सर्वांना क्रीडादिनाच्या हार्दिक शुभेच्छा. हा दिवस आपण महान खेळाडू मेजर ध्यानचंदजी यांच्या जन्मदिवसानिमित्त साजरा करतो आणि क्रीडा क्षेत्रामध्ये ज्यांनी विशेष प्रावीण्य मिळवलंय त्यांचा सत्कार करण्यासाठी हा कार्यक्रम आपण ऑर्गनाईज करत असतो. गेले वर्षभर मी या विद्यापीठामध्ये कार्यरत आहे आणि या विद्यापीठाचं टोटल व्हॉल्यूम जर बघितलं, पर कॅपिटा व्हॉल्यूम जर बघितलं आणि बाकीच्या विद्यापीठाचं बघितलं तर या विद्यापीठाने खेळ प्रकारामध्ये जे काही प्रावीण्य मिळवलं ते वाखाणण्यासारखं आहे. आत्ताच कालवणे सरांनी सांगितल्याप्रमाणे 33 पदक या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी मी माझ्या ऑफिसमध्ये आपले संघ संचालक, शिक्षक, प्रशिक्षक यांच्याशी जस्ट डिस्कस करत होते की आपल्याकडे डेव्हलपमेंटसाठी अजून काही फंड वापरायला हवेत आणि अगदी ओपन चित्र आहे. आमच्या विद्यापीठामध्ये टोटल एनरोलमेंट 80,000च्या आसपास आहे पर इयर. विजा बेस तुम्ही बाकीच्या विद्यापीठ जर कम्पेअर केली तर त्या विद्यापीठामध्ये टोटल एनरोलमेंट व्हॅरीज फ्रॉम 5 लाख टू 8 लाख. पोरोरेटामध्ये जे काही आपण फीज भरतात त्याचं कलेक्शन म्हटलं तर हा डिफरन्स किती आहे तो विचार करण्यासारखा आहे. 8 लाख विद्यार्थी, 70 पदक, 80,000 विद्यार्थी, 38 पदक. हा रेशो जर आपण कॅल्क्युलेट केला तर निश्चितच आपल्या विद्यापीठामधून तो रेशो खूप वरती आहे आणि ही कामगिरी मला वाटतं वारंवार वाढत आहे. अशा प्रकारचे प्रयत्न नेहमी विद्यापीठाचे असतात. डेव्हलपमेंटचा एक भाग म्हणून गेल्या 5 वर्षापासून या विद्यापीठामध्ये मल्टीपर्पज हॉलचं प्रयोजन झालं. त्याचं काम पूर्णत्वास आलेलं आहे. जवळजवळ 95% ते काम पूर्ण झालंय आणि ते आपण लोकार्पण म्हणू किंवा आपल्या वापरासाठी पॉसिबली डिसेंबर किंवा जानेवारीच्या दरम्यान ते उपलब्ध होईल आणि आपल्या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधा उपलब्ध होतील. त्याचा फायदा हे फक्त विद्यापीठातल्या विद्यार्थ्यांनी किंवा शिक्षकांनी न घेता या विद्यापीठाच्या अखत्यारीत असलेल्या सगळ्या महाविद्यालयांनी घ्यावा अशी एक विनंती. त्याचबरोबर NSSच्या विद्यार्थ्यांनी खूप काही कामगिरी केलेली आहे, त्यांचाही आज आपण सत्कार करणार आहोत. आमचे सहकारी कर्मचारी यांनी त्यांचं जे काही पदभार आहे ते सांभाळता त्यांची प्रगती स्वतःची केलेली आहे. शिक्षणामध्ये नवीन उंची गाठत आहेत, त्यांचंही आज आपण सत्कार करणार आहोत. त्यांच्या पाल्याने जे काही यश संपादन केलेलं आहे त्याचाही आपण यथोचित सत्कार इथे करणार आहोत. अशा प्रकारे आपण हा कार्यक्रम पूर्णपणे सर्वसमावेशक कसा होईल या दृष्टीने आपण आयोजित केलेला आहे. आमचे विद्यार्थी बऱ्याचशा प्रतियोगितेमध्ये भाग घेतात, त्याचप्रमाणे आमच्या कर्मचाऱ्यांनी, आमच्या शिक्षकांनी अशा वेगवेगळ्या लेवलच्या प्रतियोगितेमध्ये भाग घ्यावा आणि आमचे विद्यार्थी ज्या पद्धतीने पदक असतात त्याच पद्धतीने माझ्या कर्मचारी आणि शिक्षकांनी पदक आणावी आणि त्याच्यासाठी आम्ही तुमच्या बरोबर विद्यापीठ तुमच्या बरोबर नेहमी राहणार.
आपल्याला माहिती आहे खेळाचं आयुष्यामध्ये किती महत्व आहे. अगदी जन्मल्यापासून ते मृत्यूपर्यंत खेळ तुमच्यापासून सुटत नाही. एक साधी गोष्ट आपण नेहमी रेग्युलरच्या अनुभवामध्ये रेग्युलरच्या घडामोडी बघतो. लहान मूल जन्मल्यानंतर साधारणतः 1-2 महिने झालं प्रत्येक जणाचा मूल खेळकर आहे का? म्हणजे खेळ तुमची सार्वत्रिक गुणवत्ता वाढवतो. शारीरिक असेल, बौद्धिक असेल, सगळ्या गोष्टींत आणि सामाजिक सुद्धा. खेळाडूचं सामाजिक महत्व खूप फार मोठं आहे. तुम्ही अगदी गावामधल्या एखाद्या क्रीडा स्पर्धेमध्ये भाग घ्या, तुम्हाला गावाचे सगळे लोक ओळखतात. तुम्ही क्रीडा स्पर्धेमध्ये जेव्हा भाग घेताय एखाद्या महाविद्यालयामध्ये, महाविद्यालयातले सगळे विद्यार्थी तुम्हाला ओळखतात, सगळे शिक्षक तुम्हाला ओळखतात. विद्यापीठात तुम्ही ज्यावेळी भाग घेता त्या विद्यापीठातले फक्त तुमच्या महाविद्यालयाचे नाही तर तुमच्या बरोबर असणाऱ्या बाकीच्या महाविद्यालयातले विद्यार्थी जे त्या विद्यापीठाच्या अंतर्गत आहेत ते सगळे ओळखायला लागतात. आणि तुम्ही ज्यावेळी त्या अशा प्रकारच्या वेगवेगळ्या स्टेज पार करत जाता आणि शेवट जो येतो तो आंतरराष्ट्रीय, तुम्ही जगप्रसिद्ध होता. आणि खेड्यापाड्यातून आलेले ध्यानचंदजी, आपण त्यांच्या स्मरणार्थ हा दिवस साजरा करतो. हे तुमच्या आमच्या सारखेच होते लक्षात घ्या. तेही गरीब कुटुंबात, ते मिलिटरीमध्ये मेजर होते. तर मिलिटरीमध्ये मेजर असताना सुद्धा एवढ्या वर्षा पातळीवर जाणं आणि एवढं नाव कमवणं आज पूर्ण जगामध्ये त्यांचं नाव. त्यामुळे खेळ जो तुमच्या जन्मापासून आहे तो तुम्हाला बऱ्याचशा काही गोष्टी अवगत करून देतो किंवा प्राप्त करून देतो. पण त्याबरोबर डेफिनेटली हे विसरायला नको की आम्हाला अभ्यास करायला हवा. तर अभ्यास करायचा, खेळी जोपासायचा, हे कसं काय शक्य आहे? आणि त्यामुळे मला वाटतं UGC आणि विद्यापीठ याने त्यामध्ये सुद्धा सवलती जाहीर केली. तुम्ही ज्यावेळी खेळाडू म्हणून काही पदकं, काही प्रावीण्य मिळवतात त्यावेळी तुम्हाला तुमच्या परीक्षेच्या गुणामध्ये सुद्धा सवलत मिळेल. तुम्हाला अभ्यासक्रमामध्ये ऍडमिशन घेताना, प्रवेश घेताना त्यामध्ये सवलत दिली जाते. तिथे रिझर्वेशन आहे, ते एक्स्ट्रा सीट तुम्हाला दिल्या जातात. आणि तुम्ही समजा तुमच्या परीक्षेच्या काळामध्ये तुमची एखादी प्रयोगिता किंवा एखादा कार्यक्रम, तुमची स्पर्धा असतील तर त्याच्यासाठी तुमच्या परीक्षा वेगळ्या घेतल्या जातात. अशा पद्धतीने खेळाडूला एक वेगळं स्थान आहे. विद्यार्थी दशेमध्ये सुद्धा हे वेगळं स्थान आहे आणि सामाजिक व्यवस्थेमध्ये सुद्धा तुम्हाला एक वेगळं स्थान प्राप्त झालेलं आहे. त्यामुळे मला वाटते जे छंद आहे ते छंदाचं रूपांतर पुढच्या स्टेजला कसं घेऊन जातं. प्रत्येकाला काहीतरी छंद असतो, प्रत्येक जण काहीतरी खेळतो. अगदी काय नाही तर गल्लीमध्ये गोट्या तरी खेळेल, काय नाही तर विट्टी दांडू खेळेल. पण आता हा प्रवाह बदलायला लागला. म्हणजे मला कधी कधी असं वाटतं की प्रतियोगिता ह्या बहुतेक डिजिटल कराव्या लागतील की काय. आज आमचे विद्यार्थी हे मोबाईलमध्ये व्यस्त आहेत. ब्रिज मोहनजी सांगितलं की आपण मोबाईलचा वापर किती चांगल्या पद्धतीसाठी घ्यावा. आपण बघितलंय की मोबाईलमुळे काही जीवित हानी सुद्धा झाली आणि तेही गेम्स आहेत. तेव्हा मला वाटतं, मी म्हणून म्हटलं की उद्या अशी परिस्थिती नको की मोबाईलवरतीच गेम प्रतियोगिता सुरू होईल किंवा डिजिटल प्रतियोगिता सुरू होईल आणि आमचे विद्यार्थी, आमचे खेळाडू सांघिक खेळ किंवा मैदानी खेळ विसरून जातात. आज खेड्यापाड्यामध्ये सुद्धा विट्टी दांडू खेळताना मला पाहायला मिळत नाही. चिंध्यांचा चेंडू बनवून त्याच्या लगोरे खेळणारी मुलं दिसत नाही. काय दिसते? प्रत्येक जण बसतो आणि मोबाईल चालतो. अगदी कुठे बांधावर बसला तरी तो मोबाईल, काय मोबाईल मध्ये आहे मला माहित नाही. शेतामध्ये काय उगवते हे मोबाईल मध्ये दिसतं की काय मला माहित नाही. कुठे एखाद्या झाडाखाली बसला तरी आपलं चालू असेल. अरे निसर्ग बघा, वेगळ्या काही गोष्टी आहेत. चाला, खेळा. आज खेड्यापाड्यामध्ये सुद्धा मोबाईल मध्ये खूप व्यस्त झालेली मुलं बघायला मिळतात. त्यामुळे ब्रिजमोहनने सांगितल्याप्रमाणे मोबाईल वापरायला हरकत तर अगदी समोर होता रे नाही. तर आपण या लेवल पासून मुलांना शिकवण्याची गरज आहे. बाल वयापासून जे काही संस्कार होतात ते संस्कार या वयापासून शिकवायला पाहिजे. म्हणजे आधी बऱ्याच वेळा मुलाला गप्प बसवून त्याच्या हातामध्ये मोबाईल दिला जातो. त्याला बाहेर खेळायला घेऊन जाणं हे अगदी कठीण व्हायला लागलं. म्हणजे माता पिता दोघं नाही, कारण त्यांच्या परिस्थिती, त्यांच्या आताचे रिक्वायरमेंट हे वेगळे आहेत, वाढलेले आहेत.
आपण पाहुण्यांच्याकडे गेलो तरी पाहुणे त्यांच्या मोबाईलवर गुंगा असतात, आम्ही आमच्या मोबाईल तुम्ही आला कशाला घरी. आता नवीन प्रथा सुरू झाली, घरी येताना मोबाईल फोन करून या, काय तुझ्या घरात उचलून घेऊन जातोय काय कधी काय फरक पडतो. आमचे आई वडील किंवा आम्ही ज्यावेळेला लहान होतो त्यावेळेस मोबाईल फोन नव्हते, फोनही फार कमी होते. त्यामुळं आमचे नातेवाईक, आपले जे नातेवाईक ते कधीही घरी यायचे आणि घरी आल्यानंतर हा प्रश्न कधी नसायचा, तुम्ही कधी जाणार. आता घरात पाऊल ठेवल्याबरोबर विचारतात तुम्ही कधी जाणार. एक तर यायला तुम्ही सांगून या, त्यामुळे काय त्या अगदी आरती वगैरे सगळे सजवून ठेवणार आहेत आणि आधी आरती बोलणार आणि मग प्रथा आपण विसरत चाललो. आणि त्यामुळे खेळाचे प्रकार पण विसरत चाललो. मैदानी खेळ होते ते विसरत चाललोय आपण. खेड्यापाड्यामधल्या भरपूर जुन्या गेम आहेत, म्हणजे अगदी साधी गेम म्हणाल तर सायकलीचा टायर त्याला पाठीमागे पळत सुटणं, हा एक पळण्याचा एक प्रकार आहे. आणि आमच्या खेड्यातली मुलं त्यामुळेच पुढे गेले आतापर्यंत. आता ते मोबाईल मध्ये शर्यती खेळतात, मोबाईल मध्ये कार रेस, मोटरसायकल रेस. मला वाटतं हेच गेम खेळायला जातील ठीक आहे, तेव्हा आपल्याला मोबाईलचा वापर डेफिनेटली कमी करावा लागेल. आपल्या पाल्यांना त्यापासून थोडं परावृत्त करावं लागेल. मोबाईलवरती सगळ्या गोष्टी असतात असं अजिबात नाही. मोबाईलवरती किंवा डिजिटल माध्यमामध्ये ज्या गोष्टी ज्या कोणी त्याच्यावरती अपलोड केलेल्या आहेत तेवढ्याच गोष्टी अवेलेबल असतात, त्याच्यापेक्षा जास्त गोष्टी नसतात. त्यामुळे मोबाईलच्या बाहेर सुद्धा दुनिया आहे किंवा डिजिटलच्या बाहेर सुद्धा दुनिया आहे, हे आपण सगळ्यांनी विसरायला म्हणजे विसरू नये की आपण त्या गोष्टीसह पाहिला पाहिजे. स्विमिंग मध्ये आतापर्यंत मला आठवते पूर्वी आमच्या बालपणाने नदीमध्ये डुबक्या कधी मारायचो किंवा विहिरीमध्ये पोहायचो. आता विहिरीचे पाणी कमी झाले, मला पावसाळ्यात बदलला त्यामुळे निसर्गात बदलला, पाणी कमी झालं. आता मला वाटते 50% पेक्षा जास्त मुलं ही अजूनही म्हणजे साधारणतः 20-25 वर्षे वय झाले तरी त्यांना पोहता येत नाही. पण पोहणं हे शरीरासाठी किती उपयोगी आहे हे फार उशिरा लक्षात येतं. तुमची जी श्वसन क्रिया आहे, रक्ताभिसरण आहे, हे तुम्ही 1 तास पोहला आणि 10 किलोमीटर पळाला हे त्यात इक्वल होऊन जात. सायकलिंग तुम्ही 5 किलोमीटर करा आणि अर्धा तास स्विमिंग करा, ते जवळजवळ इक्वल होतं. कारण तुमच्या शरीराचा प्रत्येक भाग हा मुवमेंट होतो स्विमिंग मध्ये. आणि म्हणून मला वाटते आमच्या खेड्यातले जे सकाळी उठल्यानंतर विहिरीमध्ये डुबकी मारण्याचा प्रकार होता, हे अजून चालू करायला हरकत नाही आमच्या खेड्यातल्या लोकांनी. आणि त्याबद्दल नकळतपणे आपण खेळाची जोपासना करायला हरकत. घरामध्ये गावामध्ये असणारे विटी दांडू हे काय हा वाईट खेळ नाही, खूप चांगला आहे. त्याच्यामध्ये खूप व्यायाम होतो. गोट्या खेळण्यामध्ये सुद्धा व्यायाम होतो. उठाबशी किती होतात त्यालाच माहिती. प्रत्येक खेळामध्ये तुमची शारीरिक जे व्यायाम होतो तो खूप चांगला आहे आणि तो व्यायाम शरीराला असणं गरजेचं आहे. जर तुम्ही तो व्यायाम नाही केला, थांबला तो संपला ही म्हण लागू पडते. आणि म्हणून व्यायाम आणि म्हणून खेळ, तात्पर्याने खेळ ही आपल्या आयुष्यासाठी फार महत्वाची गोष्ट आहे. त्याचबरोबर वेगवेगळे सांघिक किंवा कार्यक्रम असतात, स्टेज डेअरिंग वाटतं, गाणी म्हणण्याचं सुद्धा कार्यक्रम असतात. आता आपण म्हणतो गाण्याने काय फरक पडणार आहे, तर तुम्ही एकदा गाणे एक तासभर म्हणून बघा. तुम्ही अगदी 10-15 किलोमीटर पळवून चालून जो काही थकवा येत नाही तो 1 तास गाणं म्हणून बघा, तेवढा थकवा तुम्हाला. कारण काय असेल माहित नाही, कारण तुमचा श्वासावरती कंट्रोल ठेवावा लागतो आणि त्या श्वासावर कंट्रोल ठेवता बाकी सगळ्या अवयवावरती कंट्रोल. त्यामुळं सार्वजनिक जीवनामध्ये आपण वावरत असताना या सगळ्या गोष्टी आपल्याबरोबर असायला हरकत नाही. आणि या सगळ्या गोष्टी आमच्या विद्यार्थ्यांना मिळाव्या म्हणून प्रत्येक विद्यापीठामध्ये प्रत्येक विभाग आहे. त्यामध्ये शारीरिक शिक्षण विभाग आहे, त्यामध्ये क्रीडा विभाग आहे, आमचं मॅथमॅटिक्स स्टॅटिस्टिक्स आहे, आमचं फिजिक्स आहे, भूशास्त्र आहे. सगळे सर्वांगीण, ज्याला सर्वांगीण म्हणतात, सर्वांगीण गोष्टी विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांचे अवेलेबल करून दिल्या जातात. महाविद्यालयामध्ये अवरोधन करून दिले जातात. आणि या पद्धतीने मला वाटतं या वर्षापासून सचिन गायकवाड साहेबांच्या मदतीनं साऊथ वेस्ट झोन मध्ये आपले खेळाडू पाठवण्यासाठी जर प्रयत्न केला, त्याने मॅनेजमेंट क्वेश्चन मध्ये तो विषय ठेवला
आणि तो मंजूर झाला. त्यामुळं आणखी एक स्पर्धेची लाईन आपल्या सगळ्यासाठी ओपन झाली आणि त्याचाही आपण सर्वांनी फायदा घ्यावा आणि विद्यापीठासाठी आणखी 38 नाही 100 पदके यावर्षी यावीत अशी एक अपेक्षा आहे आपल्या सगळ्यांना. ज्यांना पारितोषिक मिळाले, जे विजयी झालेत, जे पराजय झाले, पराजय हा विजयाची पहिली पायरी असते, नेहमी लक्षात ठेवा. पराजय झाला तरी खचून जायची अजिबात गरज नाही. एकदा पराजयानंतर दुसऱ्या वेळी तुम्ही दुप्पट वेगाने प्रयत्न करून तुम्ही तुमचं जे ध्येय हासिल करू शकता. त्यामुळे जे पराजित असतील सुद्धा पण त्यामध्ये सहभाग घेणं हे तेवढंच महत्वाचं. कारण दोन पैलवानामध्ये कोणतरी जिंकणार आहे, कोणतरी हारणार आहे. त्यामुळे हारणारा सुद्धा काही कमी नसतो, 19-20चा फरक असतो. आणि तसंच अपयशी झाले असेल तरी तुम्ही खरंच यशस्वी आहात, कारण त्या प्रतिभेने तुम्ही भाग घेतलेला आहे. तेवढं करेज तुमच्यामध्ये आहे. आणि म्हणून मला वाटतं इथून पुढे मला माझ्या विद्यापीठातून अखत्यारीतून जेवढे काही विद्यार्थी ज्या काही स्पर्धांना पाठवता येतील त्या सगळा प्रयत्न आमचा असेल. आणि त्यासाठी सगळ्यांना शुभेच्छा. पुढच्या वर्षी परत अशाच कार्यक्रमामध्ये 38 नाही 100 विद्यार्थ्यांचा सत्कार करायची संधी लाभो हीच अपेक्षा व्यक्त करतो. थँक्यू. जय हिंद, जय महाराष्ट्र. शारीरिक तंदुरुस्ती आणि क्रीडा संस्कृतीचे महत्त्व लोकांमध्ये जागृत करणे, लोकांना खेळ आणि व्यायामाच्या फायद्याबद्दल जागृत करणे, लोकांना निरोगी जीवनशैली जगण्यास प्रोत्साहन देणे ही आजच्या काळाची गरज आहे, असं प्रतिपादन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे सन्मान्य कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवार यांनी केलं. सर, आजच्या प्रसंगी आपण अगदी मौल्यवान मार्गदर्शन आम्हा सर्वांचं केलं, याबद्दल आम्ही मनस्वी आभारी आहोत. यानंतर राष्ट्रीय क्रीडा दिवस निमित्त आयोजित पारितोषिक वितरण समारंभास आपण इथे प्रारंभ करतो. मी विचार मंचावरील मान्यवरांना विनंती करते की आपण पारितोषिके वितरित करावी. अखिल भारतीय वेस्ट झोन, साऊथ वेस्ट झोन खेलो इंडिया आणि क्रीडा महोत्सव स्पर्धेत उल्लेखनीय कामगिरी केलेल्या अशा खेळाडू, प्रशिक्षक आणि संघ व्यवस्थापक यांचा सत्कार येथे संपन्न होईल. सर्वप्रथम आमंत्रित करते श्री अरुण धनसिंग राठोड. एकूण 4 सुवर्ण पदके आणि 1 कांस्य पदक प्राप्त केलेला विद्यार्थी, गोल्डन बॉय, छत्रपती शिवाजी नाईक कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स सोलापूरचा विद्यार्थी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर मान्य राजभवन आयोजित 25वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव 2023 मध्ये ॲथलेटिक्स 1500 मीटर रनिंग, ॲथलेटिक्स 5000 मीटर रनिंग या क्रीडा प्रकारात यांनी सुवर्ण पदके प्राप्त केलेली आहेत. त्याचबरोबर तामिळनाडू फिजिकल एज्युकेशन स्पोर्ट्स युनिव्हर्सिटी चेन्नई अखिल भारतीय आंतर विद्यापीठ ॲथलेटिक्स स्पर्धा 2023-24 ॲथलेटिक्स 10,000 मीटर रनिंग मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केले. खेलो इंडिया आंतर विद्यापीठ स्पर्धा 2023-24 गुवाहाटी येथे संपन्न झाल्या. तेथे ॲथलेटिक्स 10,000 मीटर रनिंग मध्ये गोल्ड मेडल व ॲथलेटिक्स 5,000 मीटर रनिंग मध्ये ब्रॉन्झ मेडल यांनी प्राप्त केलं. याला मार्गदर्शन करणारे मान्य डॉक्टर अशोक पाटील सर आणि मान्य डॉक्टर किरण चोकाणकर सर यांचं देखील अभिनंदन. यानंतर आमंत्रित करते कुमारी आकांक्षा गुंडू गावडे, विद्यार्थिनी, DBF दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स या महाविद्यालयाची विद्यार्थिनी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथे माननीय राजभवन आयोजित 25वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव 2023 मध्ये ॲथलेटिक्स 200 मीटर रनिंग मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलेल्या विद्यार्थिनीने आणि ॲथलेटिक्स 400 मीटर रनिंग मध्ये रौप्य पदक प्राप्त केलेले आहे. यांना माननीय डॉक्टर किरण चोकाकर सरांनी मार्गदर्शन केलं. खेळाडू आणि त्यांचे मार्गदर्शक या दोघांचेही अभिनंदन. यानंतर आमंत्रित करते कुमारी संतोषी प्रकाशराव देशमुख, श्री सुशील कुमार शिंदे शारीरिक शिक्षण महाविद्यालय सोलापूर या महाविद्यालयाची विद्यार्थिनी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर येथे संपन्न झालेल्या माननीय राजभवन आयोजित 25वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव 2023 ॲथलेटिक्स थाळीफेक या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केलेली विद्यार्थिनी, या विद्यार्थिनीचे व त्यांना मार्गदर्शक करणाऱ्या मार्गदर्शकांचे अभिनंदन. यानंतर आमंत्रित करते कुमारी सायली श्रीकांत टोंपे, DBF दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर
माननीय राजभवन आयोजित 25वा महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा महोत्सव नागपूर येथे संपन्न झाला. येथे थाळीफेक 80 मीटर ॲथलेटिक्स 80 मीटर रनिंग मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलेली विद्यार्थिनी कुमारी सायली श्रीकांत टोळके, ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारामध्ये 80 मीटर रनिंग मध्ये कुमारी सायली श्रीकांत टोळके हे सुवर्ण पदक प्राप्त केलेले आहे. पालक हा सत्कार स्वीकारत आहे. सोबत मार्गदर्शक मान्य डॉक्टर किरण चोकाकर सर. यानंतर आमंत्रित करते कुमारी सुजाता श्रीकांत बाबर या विद्यार्थिनी. डॉक्टर गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला या महाविद्यालयाची विद्यार्थिनी. ॲथलेटिक्स उंच उडी या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक या विद्यार्थिनीने प्राप्त केलेला आहे. नागपूर येथे संपन्न झालेल्या माननीय राजभवन आयोजित 25वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव 2023 मध्ये या विद्यार्थिनीने यश संपादन केलेलं आहे. यानंतर आमंत्रित करते श्री नीरज आबासाहेब महानवार, सांगोला महाविद्यालय सांगोलाचा विद्यार्थी. ॲथलेटिक्स भालाफेक मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलेला विद्यार्थी. विद्यार्थ्यांचे मार्गदर्शक यांना विनंती की आपण हा सत्कार स्वीकारावा. माननीय डॉक्टर किरण चोकाकर सर यांना विनंती की त्यांनी हा पुरस्कार स्वीकारावा. नागपूर येथे संपन्न झालेल्या माननीय राजभवन आयोजित 25वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव 2023 मध्ये नीरजने ॲथलेटिक्स भालाफेक मध्ये सुवर्ण पदक प्राप्त केलेले आहे. जोरदार टाळ्या या विद्यार्थ्यांसाठी. यानंतर आमंत्रित करते विनीत दिनकर फ्रँकलिन, संगमेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी विनीत दिनकर फ्रँकलिन. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे. राजभवन आयोजित 25वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव 2023 मध्ये ॲथलेटिक्स, रनिंग, 100 मीटर आणि खो खो मुले या क्रीडा प्रकारामध्ये 2 रौप्य पदकं प्राप्त केलेली आहेत. मार्गदर्शक आहे डॉक्टर अशोक पाटील आणि किरण चोकाकर सर. यानंतर आमंत्रित करते विजय देवीदास संत्रे, संगमेश्वर महाविद्यालयाचे विद्यार्थी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ लोणेरे इथे माननीय राजभवन आयोजित 25वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सव 2023 मध्ये खो खो मुले या क्रीडा प्रकारामध्ये सिल्वर मेडल प्राप्त करणाऱ्या संघांना आमंत्रित करते. विजय संते याबरोबरच आमंत्रित करते अभिषेक सोमनाथ चव्हाण आणि साहिल सिकंदर कादर. संतोष भीमराव पाटील आर्ट्स अँड सायन्स कॉमर्स कॉलेज मंद्रुप तालुका दक्षिण सोलापूर येथील दोनही विद्यार्थी. साहिल सिकंदर कादर. पुढील विद्यार्थी आहेत कुणाल सुनील तुळशे, नईम अकबर इनामदार आणि रोहित रमेश पोद्दार. तीनही विद्यार्थी संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढ्याचे आहेत. खो खो या क्रीडा प्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या संघात हे सहभागी असणारे विद्यार्थी आहेत कुणाल सुनील तुळशे, त्यानंतर नईम अकबर इनामदार, आणि त्यानंतर रोहित रमेश पोद्दार. पुढील विद्यार्थी आहेत या संघातील विकास नामदेव राठोड, वसुंधरा महाविद्यालय. पुढील विद्यार्थी आहेत समर्थ परमेश्वर कोळी, वसुंधरा महाविद्यालय. सौरभ ओमनाथ चव्हाण, वसुंधरा महाविद्यालय. राकेश दशरथ राठोड, वसुंधरा महाविद्यालय.
योगेश दशरथ राठोड, आणि पुढील विद्यार्थी आहेत अभिजित औदुंबर वागधरे, शिवाजी महाविद्यालय बार्शी. सर्व विद्यार्थी हे माननीय राजभवन आयोजित 25वा महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ क्रीडा महोत्सवामध्ये खो खो मुले या क्रीडा प्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त करणारा हा संघ आहे. यांचे मार्गदर्शक आहे डॉक्टर हरिदास बालस्कर आणि व्यवस्थापक आहे डॉक्टर शिवानंद तोडविली. यानंतर आमंत्रित करतीये हर्ष संतोष राऊत. हर्ष संतोष राऊत यांना DPM कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर या विद्यालयाचा विद्यार्थी, KIT भुवनेश्वर साऊथ वेस्ट झोन आंतर विद्यापीठ ऍथलेटिक्स स्पर्धा 2023-24 मध्ये ऍथलेटिक्स 100 मीटर रनिंग मध्ये या विद्यार्थ्याने सिल्वर मेडल प्राप्त केलेले आहे. यांना माननीय डॉक्टर अशोक पाटील सर यांनी मार्गदर्शन. तर किरण जोगाकर यांनी संघ व्यवस्थापक म्हणून या ठिकाणी. हॅलो. यानंतर KIT भुवनेश्वर साऊथ वेस्ट झोन आंतर विद्यापीठ रायफल आणि पिस्तूल शूटिंग स्पर्धेमध्ये 2023-24 याच्यामध्ये 10 मीटर एअर पिस्तूल शूटिंग मिक्स डबल मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलेले आहे, कुमारी वैष्णवी टिंगरे आणि शुभम प्रकाश क्षीरसागर या दोन विद्यार्थ्यांना मी मंचावरती आमंत्रित करते. शंकर मोहिते महाविद्यालय अकलूज या महाविद्यालयाचे विद्यार्थी कुमारी वैष्णवी दत्तात्रय टिंगरे आणि शुभम प्रकाश क्षीरसागर 10 मीटर एअर पिस्तूल शूटिंग मिक्स डबल मध्ये या विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल प्राप्त केलेले आहे. ज्यांना माननीय श्री M.B. पाटील सरांनी मार्गदर्शन केलेलं आहे. KIT भुवनेश्वर साऊथ वेस्ट झोन आंतर विद्यापीठ रायफल अँड पिस्तूल शूटिंग स्पर्धा ज्या संपन्न झाल्या यामध्ये शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज येथील या दोन्ही विद्यार्थ्यांनी यश प्राप्त केलेले आहे. जोरदार टाळ्या विद्यार्थ्यांचं आणि मार्गदर्शकांचं देखील अभिनंदन. यानंतर आमंत्रित करते कुमारी शुभांगी माणिक मार्चेला, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर या महाविद्यालयाची विद्यार्थिनी. SRM युनिव्हर्सिटी चेन्नई साऊथ वेस्ट झोन आंतर विद्यापीठ स्विमिंग अँड डायव्हिंग स्पर्धेमध्ये 2023 साली ज्या संपन्न झाल्या याच्यामध्ये डायव्हिंग हाय बोर्ड या क्रीडा प्रकारात प्रथम क्रमांक पटकावलाय. गोल्ड मेडल तिने आपल्या नावे करून घेतलेला आहे. या विद्यार्थिनीला मार्गदर्शन केलेले मार्गदर्शक डॉक्टर रामहरी नागटिळक सर आणि व्यवस्थापक माननीय श्री बाळासाहेब वागचौरे सर यांचं देखील अभिनंदन. यानंतर आमंत्रित करतीये श्रीकांत विजय कोंढारे, बालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर या महाविद्यालयाचा विद्यार्थी. साऊथ वेस्ट झोन आंतर विद्यापीठ स्विमिंग अँड डायव्हिंग स्पर्धा 2023-24 मध्ये डायव्हिंग हाय बोर्ड मध्ये द्वितीय सिल्वर मेडल प्राप्त केलेला विद्यार्थी. तसेच अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्विमिंग आणि डायव्हिंग स्पर्धा 2023-24 याच्यामध्ये यांनी गोल्ड मेडल प्राप्त केलेले आहे. श्रीकांत विजय कोंढारे या विद्यार्थ्यासाठी आणि त्यांच्या मार्गदर्शकांसाठी जोरदार टाळ्या. यानंतर आमंत्रित करते शशांक शरणप्पा मद्री, DBM कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर, SRM युनिव्हर्सिटी चेन्नई मधील साऊथ वेस्ट झोन आंतर विद्यापीठ स्विमिंग आणि डायव्हिंग स्पर्धा 23-24 आणि अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्विमिंग डायव्हिंग स्पर्धा 23-24 मध्ये डायव्हिंग हायबोर्ड या क्रीडा प्रकारामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त करत आणि द्वितीय क्रमांक प्राप्त करत एक रौप्य पदक आणि एक कांस्य पदक त्यांनी मिळवलेलं आहे. यासाठी मार्गदर्शक म्हणून त्यांना लाभलेले आहे डॉक्टर रामहरी नागटिळक सर आणि व्यवस्थापक आहेत श्री बाळासाहेब वागचौरे सर. यानंतर आमंत्रित करते माधव श्रीनिवास गड्डम या विद्यार्थ्याला, DBM कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर या महाविद्यालयाचे विद्यार्थी. SRM युनिव्हर्सिटी चेन्नई मधील साऊथ वेस्ट झोन आंतर विद्यापीठ स्विमिंग अँड डायव्हिंग स्पर्धा आणि अखिल भारतीय आंतर विद्यापीठ स्विमिंग अँड डायव्हिंग स्पर्धा डायव्हिंग 3 मीटर या क्रीडा प्रकारामध्ये तृतीय क्रमांक अर्थात ब्रॉन्झ मेडल 2 कांस्य पदक यांनी मिळवलेली आहेत. मार्गदर्शक डॉक्टर रामहरी नागटिळक सर आणि व्यवस्थापक बाळासाहेब वागचौरे सर यांचेही अभिनंदन. यानंतर आमंत्रित करते कुमारी रिया सुभाष मुस्तारे या विद्यार्थिनीला, बालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर इथली ही विद्यार्थिनी SRM युनिव्हर्सिटी चेन्नई मधील
साऊथ वेस्ट झोन आंतरविद्यापीठ स्विमिंग अँड डायव्हिंग स्पर्धा 23-24 मधील डायव्हिंग 1 मीटर स्प्रिंग बोर्ड या क्रीडा प्रकारामध्ये कांस्य पदक विद्यार्थिनीने पटकावलेलं आहे. यानंतर आमंत्रित करते शुभम शहाजी जाधव या विद्यार्थ्याला. विठ्ठलराव शिंदे आर्ट्स कॉलेज टेंभुर्णी या महाविद्यालयाचे विद्यार्थी SRM युनिव्हर्सिटी चेन्नई मधील साऊथ वेस्ट झोन आंतरविद्यापीठ आर्चरी स्पर्धा 2023-24 आर्चरी रिकव्हर राऊंड या क्रीडा प्रकारामध्ये त्यांनी कांस्य पदक पटकावलेलं आहे आणि त्यांना मार्गदर्शन लाभलेलं आहे प्राध्यापक DK देशमुख सरांचं. साऊथ वेस्ट झोन क्रीडा आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा 2023-24 मध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आणि पारितोषिक वितरण येथे संपन्न होईल. आमंत्रित करते कुमारी शिवांजली कृष्णदेव कोळेकर या विद्यार्थिनीस. ANC महाविद्यालय वेळापूर माळशिरस या महाविद्यालयाची विद्यार्थिनी. चंदीगड युनिव्हर्सिटी पंजाब येथे या क्रीडा महोत्सवाचे कुस्ती स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. कुस्ती फ्रीस्टाईल मुली 57 किलो वजनी गटामध्ये या विद्यार्थिनीने प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. व्यवस्थापक म्हणून माननीय श्री नंदकिशोर देशपांडे सर यांनी काम केलेले आहे. या दोघांचे इथे हार्दिक अभिनंदन. यानंतर आमंत्रित करते आकाश भारत सरगर या विद्यार्थ्यास. सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय नातेपुते या महाविद्यालयाचा हा विद्यार्थी साऊथ वेस्ट झोन आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा 2023-24 मध्ये या विद्यार्थ्याने कुस्ती फ्रीस्टाईल मुले 61 किलो वजनी गटामध्ये प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे. मार्गदर्शक म्हणून माननीय डॉक्टर प्रशांत इंद्रजीत तांबिले सर आणि व्यवस्थापक म्हणून माननीय डॉक्टर SK पवार सर यांनी काम पाहिलं. या खेळाडू विद्यार्थी आणि या दोन मार्गदर्शक आणि संघ व्यवस्थापकांचे मनापासून अभिनंदन. यानंतर आमंत्रित करते मंगेश दिलीप कोळी या विद्यार्थ्यास. DBF कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूरचा विद्यार्थी. चंदीगड येथे संपन्न झालेल्या साऊथ वेस्ट झोन आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा 2023-24 मध्ये कुस्ती ग्रेको रोमन मुले 82 किलो वजनी गटामध्ये द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला विद्यार्थी. जोरदार टाळ्या विद्यार्थ्यासाठी. या विद्यार्थ्यास माननीय डॉक्टर बापू मोहिते यांनी मार्गदर्शन केले. मंगेश दिलीप कोळी DBF कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर. कुस्ती ग्रेको रोमन मुले 82 किलो वजनी गट या क्रीडा प्रकारात साऊथ वेस्ट झोन आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा 2023-24 मध्ये या विद्यार्थ्याने यश संपादन केलेलं आहे. जोरदार टाळ्या या विद्यार्थ्यासाठी. यानंतर आमंत्रित करते अनंत कळस सौमित्र या विद्यार्थ्यास. श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी या महाविद्यालयाचा विद्यार्थी. कुस्ती फ्रीस्टाईल मुले 97 किलो वजनी गटामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केलेला विद्यार्थी. चंदीगडमध्ये संपन्न झालेल्या साऊथ वेस्ट झोन आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा 2023-24 मध्ये या विद्यार्थ्याने तृतीय क्रमांक प्राप्त केलेला आहे. कुस्ती फ्रीस्टाईल मुले 97 किलो वजनी गट या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे मार्गदर्शक माननीय डॉक्टर बापू मोहिते सरांचे देखील अभिनंदन. यानंतर आमंत्रित करते कुमारी अश्लेषा बागडे या विद्यार्थिनी. यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा या महाविद्यालयाची विद्यार्थिनी. चंदीगड युनिव्हर्सिटी पंजाब येथे संपन्न झालेल्या अखिल भारतीय आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा 2023-24 मध्ये कुस्ती फ्रीस्टाईल मुली 55 किलो वजनी गटामध्ये सिल्वर मेडल या विद्यार्थिनीने प्राप्त केलेले आहे. तसेच कोहिमा नागालँड येथे संपन्न झालेल्या खेलो इंडिया आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा 2023-24 मध्ये कुस्ती फ्रीस्टाईल मुली 55 किलो वजनी गटामध्ये देखील सिल्वर मेडल प्राप्त केलेले आहे. यांना मार्गदर्शन केलेले डॉक्टर बापू मोहिते सर यांचं देखील अभिनंदन. यानंतर आमंत्रित करते गणेश ब्रह्मदेव चव्हाण या विद्यार्थ्यास. कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर या महाविद्यालयाचा विद्यार्थी. चंदीगड युनिव्हर्सिटी पंजाब येथे संपन्न झालेल्या साऊथ वेस्ट झोन आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धा 2023-24 मध्ये कुस्ती ग्रेको रोमन मुले 97 किलो वजनी गटामध्ये तृतीय क्रमांक प्राप्त केला. याचबरोबर कोहिमा नागालँड येथे खेलो इंडिया आंतरविद्यापीठ कुस्ती स्पर्धेमध्ये 2023-24 मध्ये देखील या विद्यार्थ्याने सिल्वर मेडल प्राप्त केलेले आहे. यांना मार्गदर्शन केलेले आहे माननीय डॉक्टर बापू मोहिते सर. तसेच संघ व्यवस्थापक म्हणून माननीय डॉक्टर सचिन येलकर सरांनी काम पाहिले. यांचे देखील मनापासून अभिनंदन. यानंतर साऊथ वेस्ट झोन इंटर युनिव्हर्सिटी मधून ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी
क्रीडा स्पर्धेत सहभागी झालेल्या खेळाडूंचा आपण सन्मान करणार आहोत। सर्वप्रथम आमंत्रित करते चव्हाण बबलू पटेल, वसुंधरा महाविद्यालयाचे विद्यार्थी आणि क्रीडा प्रकार आहे ॲथलेटिक्स। मला वाटतं विद्यार्थ्यांनी इतकं मोठं यश प्राप्त केलेलं आहे तर त्यांच्या यशाला साजेशा टाळ्या आपण सगळ्यांनी वाजवत राहाव्या, तर कुठेही त्यांच्या सन्मानार्थ कमी पडता कामा नये। त्यांचे मार्गदर्शक इथं त्यांचा हा सन्मान स्वीकारतायत। क्रीडा प्रकार आहे ॲथलेटिक्स या क्रीडा प्रकारामध्ये पुढील विद्यार्थ्यांना आमंत्रित करते देशमुख प्रथमेश गजाननराव, वसुंधरा महाविद्यालय सोलापूर। देशमुख प्रथमेश गजाननराव, वसुंधरा महाविद्यालय। पुढील विद्यार्थी आहेत रूपनर चैतन्य मुकुंदा, माणदेश महाविद्यालय जुनोनी। पुढील विद्यार्थी आहेत पारसे प्रतीक्षा सूर्यकांत, रूपनर चैतन्य मुकुंदा, माणदेश महाविद्यालय जुनोनी। ॲथलेटिक्स विभाग पुढील विद्यार्थी पारसे प्रतीक्षा सूर्यकांत, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स सोलापूर। क्रीडा प्रकार आहे आर्चरी। पुढील विद्यार्थी ठोकळ तनिष्का नीलकुमार, बालचंद्र कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर। पालक हा तिचा सन्मान स्वीकारत आहेत। आर्चरी या क्रीडा प्रकारामध्ये हे यश त्यांनी प्राप्त केलेलं आहे। परदेशी श्रेया मुकुंद, पुढील विद्यार्थिनी परदेशी श्रेया मुकुंद, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स सोलापूर। आर्चरी या क्रीडा प्रकारातील त्यांचे यश आहे। त्यांच्याही पालक हा सन्मान स्वीकारत आहेत। परदेशी श्रेया मुकुंद। पुढील विद्यार्थी गड्डम ईश्वर श्रीनिवास। विद्यार्थ्यांना विनंती लवकरात लवकर आपण व्यासपीठाकडे यावं। गड्डम ईश्वर श्रीनिवास, बालचंद्र कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर। ॲक्वेटिक स्विमिंग या क्रीडा प्रकारामध्ये त्यांनी यश संपादित केलेलं आहे। गड्डम ईश्वर श्रीनिवास। पुढील विद्यार्थी दोरनाल वरुण श्रीकांत, बालचंद्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर। ॲक्वेटिक स्विमिंग हा क्रीडा प्रकार। पुढील विद्यार्थी कुरापाटी गुरुराज श्रीनिवास, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर। ॲथलेटिक स्विमिंग या क्रीडा प्रकारातील यश आहे। पुढील विद्यार्थी खंडाल प्रणिता सुहास, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर। ॲथलेटिक स्विमिंग या क्रीडा प्रकारामध्ये त्यांनी यश संपादित केलेलं आहे। विद्यापीठातील वेस्ट झोन, साऊथ वेस्ट झोन, इंटर युनिव्हर्सिटी मधून ऑल इंडिया इंटर युनिव्हर्सिटी क्रीडा स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार आपण इथे करतोय। यानंतरचा क्रीडा प्रकार आहे फेन्सिंग। आमंत्रित करतेय ताळीखेडे कौस्तुभ ज्ञानेश्वर या विद्यार्थ्या, संगमेश्वर कॉलेज सोलापूर या महाविद्यालयाचा विद्यार्थी। यानंतर आमंत्रित करतेय गोयल दिग्विजय आनंद या विद्यार्थ्या, संगमेश्वर कॉलेज सोलापूरचा विद्यार्थी। फेन्सिंग या क्रीडा प्रकारामध्ये सहभागी झालेले सर्व विद्यार्थी यांचं आपण विद्यापीठाच्या वतीने कौतुक करत आहोत। मान्यवरांच्या हस्ते आपण या विद्यार्थ्यांना सन्मानित करत आहोत। यानंतर आमंत्रित करतेय झिंजाळे हर्षल शांतीलाल या विद्यार्थ्यास, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा या महाविद्यालयाचा विद्यार्थी। यानंतर आमंत्रित करतेय मिश्रा आलोक दिलीप या विद्यार्थ्यास, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा या महाविद्यालयाचा विद्यार्थी। यानंतर आमंत्रित करतेय रंगदळ विवेक अमोल या विद्यार्थ्यास, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर या महाविद्यालयाचा विद्यार्थी। फेन्सिंग क्रीडा प्रकारामध्ये सहभाग नोंदवलेले सर्व विद्यार्थी त्यांचा सन्मान आपण विद्यापीठाच्या वतीने करतोय। यानंतर आमंत्रित करतेय साठे सोहम ऋषिकेश या विद्यार्थ्यास, हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर या महाविद्यालयाचा विद्यार्थी। फेन्सिंग या क्रीडा प्रकारामध्ये सहभाग नोंदवलेले सर्व विद्यार्थी
त्यांचा सत्कार विद्यापीठाच्या वतीने येथे संपन्न होत आहे. त्यानंतर आमंत्रित करतीये शिंदे ऋषिकेश दीपक, वालचंद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी सोलापूर. बायमुळे सूरज दादा, PMP महाविद्यालय करमाळा या महाविद्यालयाचा विद्यार्थी. तवर नीरजा कमलाकर, AR कुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर या महाविद्यालयाची विद्यार्थिनी. फेन्सिंग या क्रीडा प्रकारामध्ये या विद्यार्थिनीने सहभाग नोंदवला आहे. फेन्सिंग क्रीडा प्रकारात ज्या विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवलेला आहे, ज्या मुलींनी सहभाग नोंदवलेला आहे, त्यांना विनंती की त्यांनी थोडंसं पुढे येऊन थांबावं. आपली नावं पुकारण्यात येतील जेणेकरून आपण मंचाकडे लवकर या. विद्यार्थ्यांचा जो संघ आहे त्यांना विनंती. यानंतर सावंत अपेक्षा अभय, लक्ष्मीबाई भाऊराव पाटील महिला महाविद्यालय सोलापूर या महाविद्यालयाची विद्यार्थिनी. यानंतर कंदी कडला मोनालिका श्रीनिवास, AR कुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर या महाविद्यालयाची विद्यार्थिनी. फेन्सिंग क्रीडा प्रकारात या विद्यार्थिनींनी यश संपादन केलेलं आहे, सहभाग नोंदवलेला आहे. यानंतर आमंत्रित करतीये गायकवाड प्रतीक्षा बळीराम, देशभक्त संभाजी गरड महाविद्यालय मोहोळ या महाविद्यालयाची विद्यार्थिनी. शेख झीनत जावेद, DBF दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर. दळवी वैष्णवी लक्ष्मण, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा. टाळ्यांचा आवाज येत नाहीये, खूप कष्ट करावे लागतात. हो ना, मान्य ना? टाळ्यांचा वर्षाव आपण करतोय विद्यार्थ्यांचं कौतुक करण्यासाठी. यानंतर गुट्टा कृष्णदेवी व्यंकटेश, गुट्टा कृष्णवेणी व्यंकटेश, AR कुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय सोलापूर, फेन्सिंग क्रीडा प्रकार. शेख मुस्कान दस्तगीर, वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर. बजुटे स्नेहल ज्ञानदेव, देशभक्त संभाजी गरड महाविद्यालय मोहोळ. नरुटे सीमा कुमार, छत्रपती शिवाजी नाईट कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स सोलापूर. फेन्सिंग मध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन. यानंतर पुढील क्रीडा प्रकार आहे जुदो. जुदो मध्ये सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांना विनंती की कृपया आपण पुढे यावं. सर्वप्रथम आमंत्रित करते ढाणे करण शहाजी, श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी या महाविद्यालयाचा विद्यार्थी ढाणे करण शहाजी. जुदो या क्रीडा प्रकारामध्ये सहभागी असणारे विद्यार्थी त्यांचं आपण कौतुक करत आहोत. पुढील विद्यार्थी आहेत जाधव पृथ्वीराज विठ्ठल, शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज. जाधव पृथ्वीराज विठ्ठल या विद्यार्थ्यांविषयी विशेष सांगावंसं वाटतं की याची पुढील आशियाई स्पर्धेकरिता निवड झालेली आहे. राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावरती पुढे चमकणारा असा आपला हा विद्यापीठाचा विद्यार्थी. पुढील विद्यार्थी आहे येलगुंड रामेश्वर तुकाराम, के भिसे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कुर्डुवाडी इथला हा विद्यार्थी. त्याचे पालक हा त्याचं कौतुक सोहळ्यासाठी उपस्थित आहेत, ते हा सन्मान स्वीकारत आहेत. येलगुंडे रामेश्वर तुकाराम, के भिसे आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज कुर्डुवाडी. पुढील विद्यार्थिनी आहे माने वैभवी विजय, श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी. जुदो या क्रीडा प्रकारामध्ये सहभागी झालेली विद्यार्थिनी माने वैभवी विजय. पालकांसह हा सन्मान स्वीकारले आहे. पुढील विद्यार्थिनी आहे मोहिते प्रमिला राजकुमार, मोहिते प्रमिला राजकुमार, बाबूराव पाटील कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स अनगर मोहोळ इथली ही विद्यार्थिनी मोहिते प्रमिला राजकुमार.
प्रकार कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी वेट लिफ्टिंग या क्रीडा प्रकारामध्ये सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांना विनंती की आपण मंचाजवळ येऊन थांबावं. यानंतर आमंत्रित करते कुंभार नम्रता कृष्णा छत्रपती शिवाजी नाईक कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स सोलापूर. यानंतर आमंत्रित करते चव्हाण कल्याणी प्रभाकर संगमेश्वर कॉलेज सोलापूर वेट लिफ्टिंग या क्रीडा प्रकारामध्ये विद्यापीठाच्या वतीने सहभाग नोंदवलेले सर्व गुणवंत विद्यार्थी जोरदार टाळ्या. यानंतर योगासन या क्रीडा प्रकारामध्ये विद्यापीठाच्या वतीने सहभाग नोंदवलेल्या विद्यार्थ्यांना आपण पारितोषिक देऊन त्यांचं कौतुक करत आहोत. आमंत्रित करते गुरुजी अथर्व अभिषेक VG शिवदारे आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेज सोलापूर. योगासन या क्रीडा प्रकारात सहभागी झालेले सर्व विद्यार्थ्यांना विनंती की आपण मंचाजवळ यावं. यानंतर आमंत्रित करते अवताडे तुषार रमेश पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर. योगासन या क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवलेले सर्व विद्यार्थी. यानंतर आमंत्रित करते मेत्रे अनिकेत अरुण सुशील कुमार शिंदे कॉलेज ऑफ फिजिकल एज्युकेशन सोलापूर या महाविद्यालयाचा विद्यार्थी. यानंतर आमंत्रित करते वाडे विवेक अमृतलिंग कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी. योगासन या क्रीडा प्रकारात सहभाग नोंदवलेले विद्यार्थी. पानवसे महेश दत्तात्रय श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी. मंडले ओंकार खंडू श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा. योगासन या क्रीडा प्रकारात सहभागी झालेल्या सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन आणि कौतुक. जोरदार टाळ्या. पुढील क्रीडा प्रकार आहे कुस्ती. सर्वप्रथम आमंत्रित करते लोकरे सुचेता पांडुरंग या विद्यार्थिनीला विठ्ठलराव शिंदे महाविद्यालय टेंभुर्णी या महाविद्यालयाची विद्यार्थिनी लोकरे सुचेता पांडुरंग कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये सहभाग नोंदवणारी विद्यार्थिनी. पुढील विद्यार्थी आहे गोठवणेकर दीक्षा विजय शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज. कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये सहभागी असणाऱ्या सर्व विद्यार्थिनींना विद्यार्थ्यांना विनंती की कृपया लवकरात लवकर आपण व्यासपीठाकडे यावं. गोठणेकर दीक्षा विजय शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज. पुढील विद्यार्थिनी आहे देवकर तनुजा तानाजी. देवकर तनुजा तानाजी शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूजचीच विद्यार्थिनी. पुढील विद्यार्थिनी आहे शिंदे शिवांजली भारत. देवकर तनुजा तानाजी हीच खिलाडूवृत्ती अपेक्षित असते खेळाडूंकडून जी आता या दोघांमध्ये आपल्याला पाहायला मिळालेली आहे. ब्लेझर तिच्या अंगावर तर हिच्या अंगावरती आलं पण सन्मान मात्र दोघांचाही अधिक पटीनं झाला असं वाटतं. अगदी दोघींचे अभिनंदन. त्यानंतर आमंत्रित करते देवकर तनुजा तानाजी नंतर शिंदे शिवांजली भारत. शिंदे शिवांजली भारत सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय नातेपुते. पुढील विद्यार्थी आहेत भिंगारे स्वप्नील विठ्ठल. भिंगारे स्वप्नील विठ्ठल सहकार महर्षी शंकरराव मोहिते पाटील महाविद्यालय नातेपुते. पुढील विद्यार्थी मलगे बालाजी सिद्धेश्वर. मलगे बालाजी सिद्धेश्वर श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा. कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये त्यांचा उल्लेखनीय सहभाग राहिलेला आहे. मलगे बालाजी सिद्धेश्वर संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा. पुढील विद्यार्थी आहेत पाटील शिवराज तानाजी. पाटील शिवराज तानाजी सुशील कुमार शिंदे शारीरिक शिक्षण महाविद्यालय सोलापूर. वेट लिफ्टिंग या क्रीडा प्रकारामध्ये त्यांनी उल्लेखनीय असा सहभाग नोंदवलेला आहे. या पुढील सन्मान आणखी विशेष आमंत्रित करते श्री श्रेयस सुदेश मालव यांना सुशील कुमार शिंदे शारीरिक शिक्षण महाविद्यालय सोलापूरचे विद्यार्थी
वरिष्ठ हँडबॉल भारतीय संघाकडून 21वी एशियन चॅम्पियनशिप स्पर्धा जी बहरीन इथे संपन्न झाली त्यामध्ये उल्लेखनीय सहभाग त्यांनी नोंदवलेला आहे. त्यांना सन्मान चिन्ह देऊन आपण त्यांचा इथं गौरव करीत आहोत. सर्व विद्यार्थ्यांसाठी आणि अशा आंतरराष्ट्रीय स्तरावरती विद्यापीठाला घेऊन जाणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवूयात, त्यांचं मनापासून अभिनंदन करूयात. आणि आता पुढील टाळ्या असणार आहेत त्यांच्या मार्गदर्शकांसाठी. या यशवंत आणि गुणवंत विद्यार्थ्यांना घडविणारे सर्व संघ प्रशिक्षक, त्यांचे मार्गदर्शक आणि या विद्यार्थ्यांना त्यांच्या संघांना पुढे घेऊन जाणारे त्यांचे संघ व्यवस्थापक या सर्वांचा सत्कार, त्यांचा सन्मान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या वतीने येथे संपन्न होईल. मी मान्यवरांना विनंती करते की सर्व संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापक यांचा सत्कार येथे त्यांनी संपन्न करावा. आमंत्रित करते माननीय डॉक्टर अशोक पाटील, वसुंधरा कला महाविद्यालय सोलापूर. ॲथलेटिक्स मैदानी या क्रीडा प्रकारात त्यांनी प्रशिक्षक म्हणून कामगिरी बजावली. सरांसाठी जोरदार टाळ्या. यानंतर आमंत्रित करते माननीय डॉक्टर किरण चोकाकर, DBM दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर. ॲथलेटिक्स मैदानी या क्रीडा प्रकारात प्रशिक्षक म्हणून त्यांनी जबाबदारी पूर्ण केली आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. यानंतर आमंत्रित करते माननीय डॉक्टर हरिदास बारस्कर, श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी. खो-खो मुले या क्रीडा प्रकारात यांनी प्रशिक्षक म्हणून कार्य केलेले आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. यानंतर आमंत्रित करते माननीय डॉक्टर अतुल लकडे सरांना, यशवंतराव चव्हाण महाविद्यालय करमाळा. क्रीडा महोत्सव लोणेरे येथे समन्वयक म्हणून यांनी कार्य केलेलं आहे. यानंतर आमंत्रित करते माननीय डॉक्टर शिवानंद कोळवी सरांना, संतोष भीमराव पाटील आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स कॉलेज मंगरूळ तालुका दक्षिण सोलापूर. खो-खो मुले या क्रीडा प्रकारामध्ये व्यवस्थापक म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. यानंतर आमंत्रित करते माननीय श्री MB पाटील, BG शिवदारे कॉलेज ऑफ आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स सोलापूर. पिस्तॉल शूटिंग मुले मुली या क्रीडा प्रकारासाठी प्रशिक्षक म्हणून सरांनी काम केलेलं आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. यानंतर आमंत्रित करते माननीय डॉक्टर रामहरी नागटिळक सरांना, श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी. यानंतर स्विमिंग व डायव्हिंग मुले व मुली या क्रीडा प्रकारासाठी सरांनी प्रशिक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. माननीय डॉक्टर रामहरी नागटिळक सर. यानंतर आमंत्रित करते श्री बाळासाहेब वागचौरे सरांना, माऊली महाविद्यालय सोलापूर. स्विमिंग आणि डायव्हिंग मुले आणि मुली या क्रीडा प्रकारासाठी व्यवस्थापक म्हणून त्यांनी भूमिका बजावलेली आहे. श्री बाळासाहेब वागचौरे सर. यानंतर आमंत्रित करते प्राध्यापक DK देशमुख सर यांना, मारुतीराव हरिराव महाडी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स मोडणी तालुका माढा येथील माननीय DK देशमुख सर. आर्चरी या क्रीडा विभागाचे प्रशिक्षक म्हणून त्यांनी भूमिका बजावलेली आहे. यापुढे आमंत्रित करते डॉक्टर प्रशांत इंद्रजित तांबिले सर यांना, केन भिसे आर्ट्स कॉमर्स अँड विनायकराव पाटील सायन्स कॉलेज कुर्डुवाडी येथील माननीय प्रशांत इंद्रजित तांबिले सर. कुस्ती फ्रीस्टाईल मुले या क्रीडा प्रकारासाठी प्रशिक्षक म्हणून त्यांनी महत्वाची कामगिरी बजावलेली आहे. यानंतर आमंत्रित करते श्री नंदकिशोर देशपांडे सरांना, देशभक्त संभाजीराव गरड महाविद्यालय मोहोळ येथील माननीय देशपांडे सर. कुस्ती फ्रीस्टाईल मुली यांना प्रशिक्षित करणारे प्रशिक्षक म्हणून भूमिका बजावणारे माननीय देशपांडे सर. यापुढे आमंत्रित करते डॉक्टर बापू मोहिते सरांना, बापू मोहिते सर, बाबूराव पाटील कला व विज्ञान महाविद्यालय अनगर तालुका मोहोळ येथील माननीय बापू मोहिते सर. कुस्ती ग्रीको रोमन मुले या क्रीडा विभागासाठी प्रशिक्षक म्हणून त्यांनी महत्वाचं कार्य केलेलं आहे. यानंतर आमंत्रित करते डॉक्टर सचिन येलभर सरांना, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर येथील येलभर सर. कुस्ती ग्रीको रोमन मुले येथे या क्रीडा प्रकारासाठी व्यवस्थापक म्हणून त्यांनी भूमिका बजावलेली आहे. यानंतर आमंत्रित करते डॉक्टर SK पवार सरांना, सुशील कुमार शिंदे शारीरिक शिक्षण महाविद्यालय सोलापूर. कुस्ती फ्रीस्टाईल मुले व्यवस्थापक
माननीय सर हे विद्यापीठाचे देखील क्रीडा संचालक म्हणून महत्वाची भूमिका त्यांनी अनेक वर्ष बजावलेली आहे. व्यवस्थापक म्हणून त्यांनी काम पाहिलेलं आहे इथे. यानंतर आमंत्रित करते श्री विजय दत्तू सर, श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा येथील माननीय विजय दत्तू सर. कुस्ती फ्रीस्टाईल मुली यासाठी व्यवस्थापक म्हणून त्यांनी कार्य पाहिलेलं आहे. यानंतर आमंत्रित करते माननीय श्री सचिन गायकवाड सरांना. माननीय सचिन गायकवाड सर, छत्रपती शिवाजी नाईक महाविद्यालय, जुडो मुले आणि मुली यासाठी व्यवस्थापक म्हणून त्यांनी जुडोच्या मुलांना विनंती की कृपया त्यांनी लवकरात लवकर व्यासपीठावरती यावं. माननीय श्री सचिन गायकवाड सर, छत्रपती शिवाजी नाईक कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स सोलापूरमध्ये कार्यरत आहेत. सोबत जुडो मध्ये सहभागी झालेले, यश प्राप्त केलेले विद्यार्थी, प्रशिक्षक म्हणून सरांनी कार्य पाहिलेले आहे. यानंतर आमंत्रित करते माननीय डॉक्टर समर्थ मनुकर सरांना, DAV वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर. जुडो या क्रीडा प्रकारात मुले व मुली या संघासाठी व्यवस्थापक म्हणून सरांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. यानंतर आमंत्रित करते माननीय श्री महादेव वाघमारे सरांना, प्रतापसिंह मोहिते पाटील महाविद्यालय करमाळा. फेन्सिंग मुले व मुली या संघासाठी सरांनी व्यवस्थापक म्हणून जबाबदारी पार पाडलेली आहे. यानंतर आमंत्रित करते माननीय श्री संतोष गवळी सरांना, छत्रपती शिवाजी कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स सोलापूर. वेटलिफ्टिंग मुले या संघाकरता सरांनी प्रशिक्षक म्हणून कार्य केलेलं आहे. यानंतर आमंत्रित करते माननीय डॉक्टर विजयानंद निंबाळकर सरांना, श्री शिवाजी महाविद्यालय बार्शी. योगासन मुले यांच्याकरता सरांनी प्रशिक्षक म्हणून कार्य पार पाडलेले आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. यानंतर आमंत्रित करते माननीय श्री गणेश जोरवर सर, श्री संत दामाजी महाविद्यालय मंगळवेढा. वेटलिफ्टिंग मुली यांच्याकरता व्यवस्थापक म्हणून सरांनी जबाबदारी पार पाडलेली आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. सर्व संघ प्रशिक्षक व संघ व्यवस्थापकांनी त्यांची जबाबदारी चोख पाडलेली आहे. आपल्याला मुलांनी प्राप्त केलेल्या यशावरून, त्यांच्या सहभागावरून इथं कळत आहे. सर्वांसाठी एकदा जोरदार टाळ्या. या विद्यार्थ्यांच्या यशानंतर वळत आहोत आपण अखिल भारतीय कुलगुरू चषक स्पर्धेकडे. या चषक स्पर्धेमध्ये विद्यापीठ कर्मचारी खेळाडू जे सहभागी झाले होते त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. सर्वप्रथम आमंत्रित करते श्री हनुमंत सिद्धेश्वर लोखंडे सरांना, वरिष्ठ लिपिक म्हणून ते विद्यापीठामध्ये कार्यरत आहेत. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय कुलगुरू चषक स्पर्धेमध्ये रामटेक संस्कृती विद्यापीठ रामटेक यांच्यासोबत झालेल्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजी आणि हॅटट्रिक घेऊन 5 विकेट त्यांनी घेतलेले आहेत. जोरदार टाळ्यांनी आपण त्यांचं अभिनंदन करूया. यानंतर आमंत्रित करते श्री थोरात सुनील उत्तम सर यांना, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय कुलगुरू चषक स्पर्धेमध्ये 2 अर्धशतकी खेळी तसेच रामटेक यांच्यासोबत झालेल्या स्पर्धेमध्ये नाबाद 60 धावांची खेळी करून आपल्या विद्यापीठात त्यांनी हा सामना जिंकून दिलेला आहे. त्यांचाही आपण सन्मान करीत आहोत. यानंतर आमंत्रित करते श्री पुजारी प्रशांत राजेंद्र यांना, श्री पुजारी प्रशांत राजेंद्र, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथे पार पडलेल्या अखिल भारतीय कुलगुरू चषक स्पर्धेमध्ये उत्कृष्ट संघ व्यवस्थापक आणि मार्गदर्शक म्हणून अतिशय महत्त्वाची भूमिका सरांनी बजावलेली आहे. सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन. यानंतर ज्या चषकाची सगळेजण वाट पाहत आहेत त्याकडे आपण वळणार आहोत. विविध क्रीडा प्रकारात ज्या महाविद्यालयाने सर्वाधिक पारितोषिके प्राप्त करत अत्यंत मानाचा असा पुरस्कार जो प्राप्त केलेला आहे, जो मिळवण्यासाठी कायम भरपूर चुरस दिसून येते विद्यार्थ्यांमध्ये आणि त्यांच्या प्रशिक्षकांमध्ये देखील, असा पुरस्कार म्हणजेच प्राध्यापक डॉक्टर पूर्णचंद्र पुंजाल कीर्ता चषक.
या वर्षीचे या स्पर्धेचे मानकरी ठरलेले आहेत, विजेते ठरलेले आहेत संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर. जोरदार टाळ्यांनी आपण या महाविद्यालयातील खेळाडूंचा आणि प्रशिक्षकांचा अभिनंदन करूया. महाविद्यालयाचे माननीय प्राचार्य माननीय डॉक्टर ऋतुराज बुवा सर इथं उपस्थित आहेत. त्याचबरोबर माननीय प्रशिक्षक चव्हाण सर देखील उपस्थित आहेत. या सर्वांच्या उपस्थितीत हा एक मोठा सन्मान या महाविद्यालयाला दिला जातो. संगमेश्वर महाविद्यालय सोलापूर यावर्षी त्यांनी हा कीर्तन चषक प्राप्त केलेला आहे. जोरदार टाळ्यांनी आपण या सगळ्या संघाचं या महाविद्यालयाचं अभिनंदन करूया. संगमेश्वर महाविद्यालयाचं अभिनंदन करत असताना विशेष करून उल्लेख करावासा वाटतो तो द्वितीय आणि तृतीय क्रमांकावर असणाऱ्या महाविद्यालयाचे देखील. दयानंद महाविद्यालय सोलापूर द्वितीय क्रमांकावर आणि तृतीय क्रमांकावर आहे वसुंधरा महाविद्यालय. अतिशय चुरस आणि अगदी 19-20चा फरक या महाविद्यालयांच्या खेळामध्ये देखील पाहायला मिळतो. या खेळाडूंनी देखील अतिशय उत्तम खेळाचं प्रदर्शन केलेलं आहे. Good evening to all. Sorry, good afternoon to all. This is as a sports person, this is not easy for me. माझं नाव संतोषी प्रकाशराव देशमुख. मी सुशील कुमार शिंदे शारीरिक शिक्षण महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. मी सध्या BPEd सेकंड इयरला आहे आणि मी 2017 पासून युनिव्हर्सिटीला रिप्रेझेंट करायला स्टार्ट केलं. तेव्हापासून स्टील 2024 पर्यंत मी सलग 6 वर्ष गोल्ड मेडलिस्ट आहे, जसं की मॅमनी सांगितलं. आणि याच्यामध्ये मला चौककर सर आणि पाटील सरांचं मोलाचं मार्गदर्शन भेटत आलेलं आहे, त्यामुळे मी इथपर्यंत आलेले आहे. आणि जसं की एका घरामध्ये पालक म्हणजे आपले वडील घरातील कर्ते पुरुष असतात, त्याप्रमाणेच युनिव्हर्सिटी रिप्रेझेंट करायला सगळ्यात मोठा हात हा याच्यामध्ये कुलगुरू सरांचा आहे. सो थँक्यू फॉर सपोर्टिंग अस. आणि काळवणे सरांना पण बिग थँक्स, कारण सरांनी सपोर्ट आम्हाला केलेलाच आहे. प्लस युनिव्हर्सिटीमध्ये ज्यावेळेस मॅचेस आणि एक्झाम एकाच वेळेस असतात, तेव्हा आम्हाला सरांनी आमच्या एक्झामला आडवं येऊ नये अशा पद्धतीने सरांनी खेळ म्हणजे कॉम्पिटिशन्स नंतर आमच्या एक्झाम अटेंड केलेला आहेत आम्ही. ते फक्त सरांमुळे आहे. सो थँक्यू सर. आणि वन्स अगेन सगळ्यांना राष्ट्रीय क्रीडा दिनाच्या हार्दिक शुभेच्छा आणि थँक्यू. धन्यवाद संतोषी. यानंतर मनोगतासाठी आमंत्रित करतीये संघ व्यवस्थापक म्हणून ज्यांनी जबाबदारी पेलवली असे माननीय श्री बाळासाहेब वागचौरे सर यांना. सर्व संघाला एकत्रित बांधणारे सभागृहात उपस्थित सर्व संघ व्यवस्थापक त्यांच्या वतीने माननीय श्री बाळासाहेब वागचौरे सर येथे मनोगत व्यक्त करतील. सन्माननीय व्यासपीठावर उपस्थित आजचे प्रमुख अतिथी माननीय खोपलियाजी, आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर महानोर सर, कुलगुरू डॉक्टर दामा सर, तसेच कुलसचिवा गारे मॅडम व आपण सर्व उपस्थित जनसमुदाय. सर, वर्षभरात झालेल्या स्पर्धामध्ये आंतरमहाविद्यालयीन स्पर्धा आणि त्यानंतर झोन आणि राष्ट्रीय स्पर्धा या घडामोडीच्या दरम्यान आमचे खेळाडू, सर्व संघ व्यवस्थापक व मार्गदर्शक यांनी ज्या अनेक गोष्टींना जो फेस केलेला असतं, तो सगळा सीन आज सगळ्यांचा निघून जातो. आपली विद्यापीठाची व सर्व विविध समित्यावर कार्यरत असलेल्या लोकांची पाठीवर अशी थाप मिळाली की पुन्हा एका नव्या दम्यानं
पुढच्या स्पर्धेसाठी आम्ही तयार होत असतो. मी सर्व व्यवस्थापक समिती व आपल्या सर्वांचे आभार मानतो मनापासून की आमच्या सर्व मार्गदर्शक व व्यवस्थापकांच्या वतीने की असंच आपण आमच्या पाठीशी राहा. आम्ही जास्तीत जास्त आपल्या सोलापूर विद्यापीठाच्या खेळाडूंना जेवढं शक्य आहे तोपरी मार्गदर्शन करून मदत करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी आम्ही निश्चित प्रयत्न करत राहू अशी मी सर्वांच्या वतीने ग्वाही देतो आणि सर्वांना क्रीडा दिनाच्या शुभेच्छा देऊन सर्व यशस्वी खेळाडूंचं अभिनंदन करून मी आपली सर्वांची रजा घेतो. धन्यवाद. धन्यवाद माननीय श्री बाळासाहेब वागचौरे सर. यानंतर पुढील सत्कारांकडे आपण वळतोय. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठात कार्यरत असणाऱ्या नियमित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शैक्षणिक वर्ष 2023-24 मध्ये नव्याने पदविका, पदवी, पदव्युत्तर, एमफिल, पीएचडी अभ्यासक्रम यशस्वीरित्या पूर्ण केला. यामुळे त्यांचा आपण सत्कार करतोय. खरं दैनंदिन कामाची बाजू ही खूप मोठी आहे. विद्यापीठात कार्यरत असताना ते सांभाळत त्यांनी अभ्यास देखील केला. यशस्वीरित्या परीक्षेत ते सहभागी झाले. त्या सर्वांचं कौतुक पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाला आहे. मी मंचावरील मान्यवरांना विनंती करते की त्यांनी या सर्वांचा येथे सत्कार करावा. आमंत्रित करते माननीय श्री खैरादी जावेद अहमद मोहम्मद हनीफ, कायदा अधिकारी या पदावरती सर विद्यापीठात कार्यरत आहे. मार्च 2024 मध्ये MBA हा अभ्यासक्रम सरांनी यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. यानंतर आमंत्रित करतीये माननीय डॉक्टर शिंदे शिवाजी नारायणराव, सहाय्यक पोलीस सचिव या पदावरती सर कार्यरत आहे. जुलै 2023 मध्ये सरांनी द्वितीय PhD पूर्ण केलेली आहे. 2 PhD सरांनी पूर्ण केलेली आहे. सरांसाठी जोरदार टाळ्या. कार्यक्रमाच्या शेवटाकडे आपण आलेलो आहोत, त्यामुळे सर्वांना विनंती की आपण सभागृह सोडू नये. आपल्या सर्वांचा हा कार्यक्रम आहे. यानंतर आमंत्रित करतीये माननीय श्रीमती दंतकाळे उज्ज्वला काशीनाथ, वरिष्ठ लिपिक या पदावरती त्या कार्यरत आहेत. मे जून 2023 मध्ये MA मराठी हा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला आहे. त्यांच्या वतीने माननीय श्रीमती अनिता आडगावकर मॅडम हा सत्कार स्वीकारतील. यानंतर आमंत्रित करते माननीय श्रीमती आढाव लक्ष्मी प्रभाकर यांना, कनिष्ठ लिपिक या पदावरती विद्यापीठामध्ये कार्यरत आहे. मे जून 2024 मध्ये MA मराठी हा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला आहे. यानंतर आमंत्रित करते माननीय श्री कोळी मारुती कल्लप्पा यांना, कनिष्ठ लिपिक या पदावरती विद्यापीठात ते कार्यरत असून डिसेंबर 2023 या वर्षी MA मराठी हा अभ्यासक्रम त्यांनी पूर्ण केलेला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांसाठी जोरदार टाळ्या. आपल्या सर्व विद्यार्थ्यांची, पालकांची, सर्व संलग्नित महाविद्यालयांसाठी हे काम करत असताना यांनी हा अभ्यासक्रम पूर्ण केलेला आहे, त्यामुळे विशेष कौतुक. धन्यवाद. विद्यापीठातील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी या सगळ्यांना सामावणारे विद्यापीठ ही केवळ एक शैक्षणिक संस्था नाही, तर हा एक परिवार आहे. आणि म्हणूनच या परिवारातील जे गुणवंत, जे पाल्य आहे, या इथल्या कर्मचाऱ्यांचे जे गुणवंत पाल्य, त्यांचा सुद्धा इथं सत्कार आपण करू इच्छितो. तर त्यासाठी सर्वप्रथम आमंत्रित करते कुमारी समृद्धी मलिक रोकडे सर, तिचा हा सन्मान स्वीकारतील. डॉक्टर रोकडे मलिक सगाजी उपकुलसचिव या पदावरती ते कार्यरत आहेत. त्यांची कन्या जिने मार्च 2024 मध्ये SSC ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे, तिच्यासाठी आणि तिच्या पालकांसाठी आपण टाळ्या वाजवूया. समृद्धी रोकडेचे वडील म्हणून ते हा सन्मान इथं स्वीकारतायत. यानंतर आमंत्रित करते चिरंजीव अनिकेत आनंदराव पवार, SSC उत्तीर्ण झालेल्या पाल्य आहेत. श्री पवार आनंदराव अहिरू या सरांचे चिरंजीव आहेत. आनंद पवार सर यांचे चिरंजीव अनिकेत पवार सर आपल्या पालकांसह हा सन्मान
सन्मान स्वीकारलाय 2024 मध्ये SSC उत्तीर्ण त्यांनी केलेला आहे अतिशय उत्तम गुणांसह। यानंतर आमंत्रित करते कुमारी समृद्धी राजीव खपाले यांना। श्री खपाले राजीव उत्तमराव लेखपाल म्हणून सर कार्यरत आहे। त्यांची कन्या समृद्धी राजीव खपाले मार्च 2024 मध्ये SSC उत्तीर्ण त्यांनी केलेला आहे। तिचाही सन्मान पालक स्वीकारत आहेत। यानंतर आमंत्रित करते कुमारी गायत्री गजानन काशीद। श्री काशीद गजानन महादेव सर यांची कन्या सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून सर कार्यरत आहेत। त्यांची कन्या गायत्री हिने मार्च 2024 मध्ये SSC ही परीक्षा उत्तीर्ण केलेली आहे। तिचाही सन्मान इथं मान्यवरांच्या हस्ते होतोय। कुमारी गायत्री गजानन काशीद, टाळ्या वाजत राहायला हव्या। याही विद्यार्थ्यांचा तितकंच कौतुक आपण विद्यापीठाच्या वतीने करत आहोत। या पुढील विद्यार्थिनी आहे कुमारी ऋतुजा महेश ढवळे। श्री ढवळे महेश श्रीधर सर सहाय्यक कक्ष अधिकारी म्हणून जे विद्यापीठात कार्यरत आहेत। त्यांची कन्या कुमारी ऋतुजा महेश ढवळे मार्च 2024 मध्ये SSC ही परीक्षा उत्तीर्ण झालेली आहे ती। यानंतर आमंत्रित करते चिरंजीव समर्थ महेश कोळी। श्री कोळी महेश महादेव वरिष्ठ लिपिक म्हणून ते कार्यरत आहेत। त्यांचे चिरंजीव समर्थ महेश कोळी मार्च 2024 मध्ये SSC ही परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत। यापुढे आमंत्रित करते चिरंजीव चेतन विशाल चाकूरकर। श्री चाकूरकर विशाल शिवाजीराव वरिष्ठ लिपिक म्हणून ते कार्यरत आहेत। त्यांचे चिरंजीव 2024 मध्ये SSC ही परीक्षा ते उत्तीर्ण झालेले आहेत। चिरंजीव चेतन विशाल चाकूरकर। श्री चाकूरकर विशाल शिवाजीराव वरिष्ठ लिपिक म्हणून ते कार्यरत आहेत। त्यांचे चिरंजीव यांनी देखील मार्च 2024 मध्ये SSC उत्तीर्ण झालेले आहेत। यानंतर आमंत्रित करते श्री गिरहे रमेश गिरजाजी कनिष्ठ लिपिक म्हणून जे कार्यरत आहेत। त्यांची कन्या कुमारी अनुसया रमेश गिरहे। कुमारी अनुसया रमेश गिरहे लवकरात लवकर आपण व्यासपीठाकडे यावंही विनंती। मार्च 2024 मध्ये SSC ही परीक्षा ती उत्तीर्ण झालेली आहे। कुमारी अनुसया रमेश गिरहे। विद्यापीठामध्ये कार्यरत असणारे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांच्या गुणवंत पाल्यांना आपण हे सन्मानित करत आहोत, त्यांचे कौतुक करत आहोत विद्यापीठाच्या वतीने। यानंतर आमंत्रित करते कुमारी समृद्धी दिवाकर रणधीर। माननीय श्री रणधीर दिवाकर शंकर प्रयोगशाळा परिचर म्हणून कार्यरत आहे। त्यांची ही कन्या मार्च 2024 मध्ये SSC ही परीक्षा ही विद्यार्थिनी उत्तीर्ण झालेली आहे। कुमारी समृद्धी दिवाकर रणधीर, माननीय श्री रणधीर दिवाकर शंकर यांची ही कन्या। यानंतर आमंत्रित करते चिरंजीव ओंकार संतोष स्वामी या विद्यार्थ्यास। माननीय श्रीमती स्वामी श्वेता संतोष विद्यापीठामध्ये शिपाई या पदावरती कार्यरत असणाऱ्या श्रीमती स्वामी श्वेता संतोष यांचा सुपुत्र चिरंजीव ओंकार संतोष स्वामी मार्च 2024 मध्ये SSC परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे। यानंतर आमंत्रित करते चिरंजीव श्रीनिवास गिरीश कुलकर्णी या विद्यार्थ्यास। माननीय श्री कुलकर्णी गिरीश अनंत विद्यापीठामध्ये विद्यापीठ अभियंता म्हणून कार्यरत आहेत। त्यांचा हा सुपुत्र फेब्रुवारी 2024 मध्ये HSC ही परीक्षा उत्तीर्ण झालेला आहे। यानंतर आमंत्रित करते चिरंजीव श्रवण संतोष क्षीरसागर या विद्यार्थ्यास। माननीय श्री क्षीरसागर संतोष महादेव कक्ष अधिकारी या पदावर कार्यरत आहेत। त्यांचा हा सुपुत्र फेब्रुवारी 2024 मध्ये HSC परीक्षा उत्तीर्ण झालाय। चिरंजीव श्रवण संतोष क्षीरसागर। मंचावरती आमंत्रित करते चिरंजीव श्रवण संतोष क्षीरसागर, माननीय श्री क्षीरसागर संतोष महादेव यांचा सुपुत्र फेब्रुवारी 2024 मध्ये
HSC परीक्षा उत्तीर्ण झालेला विद्यार्थी। यानंतर आमंत्रित करतीये कुमारी संजीवनी अरविंद कोळेकर या विद्यार्थिनीस माननीय श्री कोळेकर अरविंद नागनाथ यांची कन्या, विद्यापीठामध्ये लघुलेखक म्हणून कार्यरत असणारे माननीय श्री कोळेकर अरविंद नागनाथ सर फेब्रुवारी 2024 मध्ये HSC परीक्षा उत्तीर्ण केलेली गुणवंत विद्यार्थिनी कुमारी संजीवनी अरविंद कोळेकर। यानंतर आमंत्रित करतीये चिरंजीव श्रीशांत दिलीप हाके या विद्यार्थ्यास माननीय श्री हाके दिलीप बंडू विद्यापीठामध्ये वरिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत। फेब्रुवारी 2024 मध्ये HSC परीक्षा उत्तीर्ण झालेला हा विद्यार्थी, त्याचं कौतुक विद्यापीठाच्या वतीने ते संपन्न होतं। चिरंजीव श्रीशांत दिलीप हाके। यानंतर आमंत्रित करतीये चिरंजीव कार्तिक किरण कुमार करहाळे या विद्यार्थ्यास माननीय श्री करहाळे किरण कुमार मारुती विद्यापीठामध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत आहेत। त्यांचा हा सुपुत्र फेब्रुवारी 2024 मध्ये HSC ही परीक्षा उत्तीर्ण झालेला हा यशवंत विद्यार्थी। जोरदार टाळ्या। चिरंजीव कार्तिक किरण कुमार करहाळे, माननीय श्री करहाळे किरण कुमार मारुती यांचे सुपुत्र। यानंतर आमंत्रित करतीये कुमारी चैताली राजीव कुमार मेहते या विद्यार्थिनीस माननीय डॉक्टर मेहते राजकुमार सरांची ही कन्या, सहयोगी प्राध्यापक म्हणून संगणक शास्त्र संकुलामध्ये सर कार्यरत आहेत। सप्टेंबर 2023 मध्ये M.Tech स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग हा अभ्यासक्रम तिने पूर्ण केलेला आहे आणि विशेष सांगायचं म्हणजे महाविद्यालयामध्ये या विद्यार्थिनीस गोल्ड मेडल प्राप्त झालेला आहे। कुमारी चैताली राजीव कुमार मेहते। यानंतर आमंत्रित करतीये चिरंजीव श्रेयश राजेंद्र मोहिलर या विद्यार्थ्यास श्रीमती मोहिलर अनिता राजेंद्र वरिष्ठ लिपिक म्हणून विद्यापीठात कार्यरत आहेत। मार्च 2023 मध्ये M फार्मसी हा अभ्यासक्रम त्याने यशस्वीरित्या पूर्ण केलेला आहे। चिरंजीव श्रेयश राजेंद्र मोहिलर, मान्य श्रीमती मोहिलर अनिता राजेंद्र यांचा सुपुत्र। सर्व पालकांचे आणि पाल्यांचे मनापासून अभिनंदन आणि पुढील त्यांच्या जी काही आयुष्याची वाटचाल आहे त्याच्यासाठी मनापासून शुभेच्छा। धन्यवाद। यानंतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर मार्च एप्रिल 2023च्या परीक्षेमध्ये विविध विषयांमध्ये प्रथम येणाऱ्या विद्यार्थ्यांचा देखील आपण सत्कार करणार आहोत। मला वाटतं सर्व विद्यार्थ्यांनी थांबावं, कारण जसा तुमचा कौतुक सोहळा झाला तसा याही विद्यार्थ्यांचा कौतुक सोहळा इथे संपन्न होणार आहे। सर्वप्रथम आमंत्रित करते सय्यद अल्फिया इम्तियाज या विद्यार्थिनीला US महिला महाविद्यालय सोलापूर या महाविद्यालयाची विद्यार्थिनी BA इंग्रजी या विषयामध्ये प्रथम क्रमांक तिने प्राप्त केलेला आहे। डॉक्टर M.G. प्रधान पुरस्कृत कैलासवासी सौ कुमुदिनी प्रधान या पारितोषिकाचं नाव आहे। रोख रक्कम 1000 रुपये असे पारितोषिक प्राप्त करणारी विद्यार्थिनी आहे सय्यद अल्फिया इम्तियाज। जोरदार टाळ्या या विद्यार्थिनीसाठी। यानंतर आमंत्रित करते वाघमारे शिवानी शैलेंद्र DVM दयानंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर MA इंग्रजी या विषयामध्ये प्रथम क्रमांक तिने प्राप्त केलेला आहे। पुरस्कर्ते आहेत के गोगिशियन फाउंडेशन, पारितोषिकाचे नाव आहे के गोगिशियन पुरस्कार आणि रोख रक्कम 1000 रुपये। वाघमारे शिवानी शैलेंद्र आणि तिच्या आई हा सन्मान स्वीकारत आहेत। यानंतर आमंत्रित करते कांबळे सोनिया मधुकर, श्रीमती काशीबाई नवले कॉलेज ऑफ एज्युकेशन कमलापूर या महाविद्यालयाची विद्यार्थिनी B.Ed या अभ्यासक्रमामध्ये प्रथम क्रमांक तिने प्राप्त केलेला आहे। डॉक्टर A.B. गायकवाड पुरस्कृत कर्नल सिद्धू गायकवाड पारितोषिक प्राप्त असणारी विद्यार्थिनी, रोख रक्कम 1000 रुपये। कांबळे सोनिया मधुकर तिचे पालक हा सन्मान स्वीकारत आहेत। त्या पुढील विद्यार्थिनी आहे गायकवाड गिरिजा शिवाजीराव। विद्यार्थिनीला विनंती लवकरात लवकर आपण व्यासपीठाकडे यावं।
गायकवाड गिरीजा शिवाजीराव शंकरराव मोहिते महाविद्यालय अकलूज MA हिंदी या विषयामध्ये प्रथम क्रमांक तिने प्राप्त केलेला आहे. डॉक्टर A.B. गायकवाड पुरस्कृत सौ सविता गायकवाड पारितोषिक प्राप्त ही विद्यार्थिनी. रोख रक्कम 1000 रुपये. तिचे सर्व कुटुंबीय देखील हा सन्मान स्वीकारण्यासाठी विशेष करून विद्यापीठामध्ये इथे उपस्थित आहेत. सर्वांसाठी आपण जोरदार टाळ्या वाजवून त्या विद्यार्थिनीचं अभिनंदन करूयात. त्यांना विनंती. श्री रामराव गोपाळ पाटील पुरस्कृत हे पारितोषिक 500 रुपये रोख रक्कम असं हे पारितोषिकाचं स्वरूप आहे. देशमुख संगीता सिद्धराम. यानंतर आमंत्रित करते पाटील प्रियंका दादासाहेब या विद्यार्थिनी. CB खेडगी बसवेश्वर सायन्स राजा विश्वसिंह कॉमर्स अँड राजा विश्वसिंह आर्ट्स कॉलेज अक्कलकोट या महाविद्यालयाची विद्यार्थिनी. BCom ॲडव्हान्स अकाउंट आणि ऑडिट या विषयामध्ये अभ्यासक्रमामध्ये प्रथम आलेले विद्यार्थी श्री रामराव गोपाळ पाटील पुरस्कृत कैलासवासी सुमती रामराव पाटील पारितोषिक या विद्यार्थिनीस मान्यवर प्रदान करीत आहेत. 501 रुपये पारितोषिकाचे स्वरूप. यानंतर आमंत्रित करते हिरेमठ रोहिका सिद्धेश्वर या विद्यार्थिनी. बालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स सोलापूर या महाविद्यालयाची विद्यार्थिनी. BA मराठी या अभ्यासक्रमामध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी श्रीमती आशाताई विठ्ठल गुंडला पुरस्कृत कैलासवासी मातोश्री शिवम्माबाई विठ्ठल गुंडला हे पारितोषिक या विद्यार्थिनीस प्राप्त झालेले आहे. रोख रक्कम 1000 रुपये. यानंतर आमंत्रित करते जोत कोमल संभाजी या विद्यार्थिनी. सांगोला कॉलेज सांगोला या महाविद्यालयाची विद्यार्थिनी. BSc गणित या अभ्यासक्रमामध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी श्रीमती आशाताई विजय गुंडला पुरस्कृत कैलासवासी मातोश्री शिवम्माबाई विठ्ठल गुंडला पारितोषिक या विद्यार्थिनीस मान्यवर प्रदान करत आहेत. 1000 रुपये रोख रक्कम हे पारितोषिकाचे स्वरूप आहे. यानंतर आमंत्रित करते दलांडे प्रियंका धनाजी कॉलेज ऑफ एज्युकेशन बार्शी. MA अभ्यासक्रमामध्ये प्रथम आलेली विद्यार्थिनी. डॉक्टर A.B. गायकवाड पुरस्कृत श्रीमती प्रमिलाबाई गायकवाड पारितोषिक मान्यवर या विद्यार्थिनीस प्रदान करतील. 1000 रुपये पारितोषिकाचे स्वरूप. विशेष कौतुक म्हणजे या सर्व विद्यार्थिनी आहेत आणि या सर्व विद्यार्थिनींसाठी जोरदार टाळ्या. प्रथम आलेल्या विविध अभ्यासक्रमांमध्ये सर्व या हुशार मुलींचं विद्यापीठाच्या वतीने विशेष कौतुक. छत्रपती शिवाजी महाराज यांनी शून्यातून विश्व निर्माण करीत स्वराज्याची स्थापना केली. शिवराज्याभिषेक दिन म्हणजे देशाच्या इतिहासातील एक सुवर्णक्षण तथा युगप्रवर्तक घटना. विद्यापीठाच्या वतीने आयोजित शिवराज्याभिषेक 350 वर्षपूर्ती निमित्त आयोजित कार्यक्रमामध्ये चित्ररथ स्पर्धेत तथा वक्तृत्व स्पर्धेमध्ये जे विजेता आहेत, जे सहभागी आहेत त्यांचा आपण सत्कार करणार आहोत. सर्वप्रथम शिवज्योत रॅली चित्ररथ स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या संघांचा सत्कार येथे संपन्न होईल. विभागून हा सत्कार होतोय. याच्यामध्ये AR बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय या संघास मी समोर आमंत्रित करते. AR बुर्ला महिला वरिष्ठ महाविद्यालय या महाविद्यालयाची विद्यार्थिनी प्राध्यापक प्रतिनिधी यांना मी मंचावरती आमंत्रित करते. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित ही शिवज्योत रॅली स्पर्धा शिवछत्रपती महाराज यांच्या शिवराज्याभिषेकास 350 वर्ष पूर्ण झाली. त्या निमित्ताने ही चित्ररथ रॅलीची स्पर्धा जी आहे विद्यापीठाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांनी राबवली. यानंतर आमंत्रित करते हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर या संघाने देखील सहभाग नोंदवला होता. त्यांचा देखील सत्कार विद्यापीठाच्या वतीने ते संपन्न होतोय. हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर सर्व विद्यार्थी शिक्षक प्रतिनिधी यांना मी विनंती करते की त्यांनी हा सत्कार स्वीकारावा. शिवज्योत रॅली स्पर्धेमध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक आता प्रदान करण्यात येणार आहे. हे पारितोषिक आपण विभागून देतोय. सर्वप्रथम आमंत्रित करते बालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स. बालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्सचे सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक प्रतिनिधी यांना मी मंचाकडे आमंत्रित करते.
मान्यवरांना विनंती की त्यांनी महाविद्यालयाच्या या संघाचा इथे सत्कार करावा, त्यांना उत्तेजनार्थ पारितोषिक प्रदान करावं. यानंतर आमंत्रित करते कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर. शिवज्योत रॅली स्पर्धा, उत्तेजनार्थ पारितोषिक कॉलेज ऑफ फार्मसी सोलापूर. सर्व विद्यार्थी आणि प्राध्यापक प्रतिनिधी यांना मी मंचाकडे आमंत्रित करते. विद्यापीठाचा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने ही स्पर्धा घेण्यात आली होती. याच्यामध्ये उत्तेजनार्थ पारितोषिक वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स आणि कॉलेज ऑफ फार्मसी यांना प्राप्त झालेले आहे. यानंतर तृतीय क्रमांकासाठी पारितोषिक वितरण येथे संपन्न होईल. तृतीय क्रमांक देखील विभागून येथे परीक्षकांनी दिलेला आहे. याच्यामध्ये सर्वप्रथम आमंत्रित करते VG शिवदारे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय. शिवज्योत रॅली स्पर्धा राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने संपन्न झाली. याच्यामध्ये तृतीय क्रमांक विभागून देण्यात आलेला आहे. त्यातील पहिला जो संघ आहे तो VG शिवदारे कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय. याचे सर्व विद्यार्थी प्राध्यापक प्रतिनिधी यांना हे पारितोषिक मान्यवरांनी प्रदान करावं अशी मी त्यांना विनंती करते. 750 रुपये रोख रक्कम आणि ट्रॉफी असे पुरस्काराचे स्वरूप सोबत प्रमाणपत्र. यानंतर तृतीय क्रमांक प्राप्त केलेला संघ आहे छत्रपती शिवाजी नाईक कॉलेज सोलापूर. शिवज्योत रॅली स्पर्धा तृतीय क्रमांक जो विभागून देण्यात आलेला आहे. दुसरा संघ छत्रपती शिवाजी नाईक कॉलेज सोलापूर. 750 रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र, ट्रॉफी असे पुरस्काराचे स्वरूप सर्व विद्यार्थी, प्राध्यापक आणि महाविद्यालयाचे प्रतिनिधी हे पारितोषिक मान्यवरांकडून स्वीकारत आहेत. अगदी थोड्याच वेळाचा कार्यक्रम शिल्लक आहे. इतका वेळ तुम्ही तत्वरून राहिलाय. थोडंसं अजून थांबावं. आपल्याच कोणाचं तरी कौतुक होत आहे याचा आनंद वेगळा आहे. यानंतर शिवज्योत रॅली स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक पटकावला आहे DAV वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर. DAV वेलणकर कॉलेज ऑफ कॉमर्स सोलापूर यांचा जो संघ आहे त्यांना मी त्यांच्याकडे आमंत्रित करते. शिवज्योत रॅली स्पर्धेमध्ये द्वितीय क्रमांक या संघाने पटकावला आहे. 2000 रुपये रोख पारितोषिक, प्रमाणपत्र, ट्रॉफी असे पुरस्काराचे स्वरूप या महाविद्यालयाचे विद्यार्थी हा पुरस्कार स्वीकारत आहेत. राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या वतीने घेण्यात आलेल्या शिवज्योत रॅली स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावला आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अधिविभाग. 2500 रुपये रोख रक्कम, प्रमाणपत्र, ट्रॉफी असे पुरस्काराचे स्वरूप आहे. विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे सर्व समन्वयक, विद्यार्थी आणि राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक हे पारितोषिक स्वीकारत आहेत. प्रथम क्रमांक पटकावला आहे शिवज्योत रॅलीमध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अधिविभागाने. खूप खूप अभिनंदन सगळ्यांचं. यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाला 350 वर्ष पूर्ण झाल्याप्रित्यर्थ वक्तृत्व स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं होतं विद्यापीठामध्ये. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ इथे संपन्न होतोय. सर्वप्रथम आमंत्रित करते तृतीय पारितोषिक ज्या विद्यार्थ्यांनी पटकावलेलं आहे त्या विद्यार्थ्याला विनायक व्यवहारे VG शिवदारे महाविद्यालय सोलापूर. या महाविद्यालयाचा विद्यार्थी विनायक व्यवहारे वक्तृत्व स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक प्राप्त असणारा विद्यार्थी. द्वितीय क्रमांक प्राप्त केलेला आहे मोनाली पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर.
मोनाली पाटील, कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालय पंढरपूर या महाविद्यालयाची विद्यार्थिनी आणि प्रथम क्रमांक प्राप्त केलेला आहे पर्जन्या अंजुटगी, DVF दयानंद कला व शास्त्र महाविद्यालयाची विद्यार्थिनी पर्जन्या अंजुटगी या विद्यार्थिनीने जोरदार टाळ्या या तीनही वक्त्यांसाठी खूप खूप अभिनंदन. आजचा हा पारितोषिक वितरण सोहळा जो इथे आपण आनंदाने सर्वांनी सहभाग नोंदवून पूर्ण केला. या सर्व पारितोषिक जे वितरण मान्यवरांच्या हस्ते जे संपन्न झालं त्या सर्वांचे मनापासून पुन्हा एकदा अभिनंदन. सर्वांसाठी जोरदार टाळ्या. यानंतर वेळ झाली आहे आभाराची. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक माननीय डॉक्टर राजेंद्र वडजे यांना विनंती की त्यांनी आजच्या कार्यक्रमाप्रसंगी आभार मानावे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ क्रीडा व शारीरिक शिक्षण विभाग या विभागाच्या वतीनं भारताचे महान क्रीडापटू मेजर ध्यानचंद यांचा जन्मदिवस राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातोय. त्याचेच औचित्य साधून यशस्वी खेळाडू त्याचबरोबर प्रावीण्यप्राप्त विद्यार्थी विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे गुणवंत पाल्य शिवस्वराज्य 350 वर्ष पूर्तीनिमित्त शिवज्योत रॅली स्पर्धा व निबंध स्पर्धा त्याचबरोबर चित्ररथ स्पर्धा घेण्यात आल्या. त्याचा पारितोषिक वितरण समारंभ या ठिकाणी संपन्न होतोय. खेलो बडो आगे बडो ही प्रेरणा नेहमीच ज्यांची आम्हाला असते विद्यार्थ्यांना असते. विद्यार्थ्यांनी आपलं नाव मोठं करावं, विद्यापीठाचं नाव मोठं करावं, आपली एक नवीन प्रतिमा निर्माण करावी अशी प्रेरणा ज्यांचीच नेहमी असते. ते आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या सर्वांचे मार्गदर्शक प्राध्यापक डॉक्टर प्रकाशजी मानवर साहेब यांनी आजच्या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान भूषवलं आणि खेळाडूंच्या पाठीवरती अशी थाप नेहमीच त्यांची असते की आपल्या जीवनाचं सार्थक करत असताना आपण सगळ्याच संकटाला सामोरे जावं आणि आपली एक ओळख निर्माण करावी. असंच मार्गदर्शन आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने केले. त्याबद्दल आदरणीय मानवर साहेबांचे मी प्रथमतः आभार मानतो. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून आपल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आदरणीय कुमारजी आशीर्वाद साहेब उपस्थित राहणार होते, पण अपरिहार्य कारणामुळे ते उपस्थित राहू शकले नाहीये. पण सर्वच खेळाडूंना विद्यार्थ्यांना त्यांनी शुभेच्छा संदेश दिला. त्याबद्दल आदरणीय कुमारजी आशीर्वाद साहेबांचे पण आभार. विशेष उपस्थिती आजच्या कार्यक्रमासाठी ज्यांची लाभली ते सोलापूर जिल्ह्यामध्ये तर महाराष्ट्रामध्ये ज्यांनी सामाजिक क्षेत्रामध्ये धार्मिक क्षेत्रामध्ये एक मोठं नाव ज्यांचं आहे ते म्हणजे माननीय ब्रिजमोहनजी पोपलिया साहेब यांनी आमच्या विनंतीस मान देऊन आमचं आमंत्रण स्वीकारलं. आजच्या कार्यक्रमास त्यांची उपस्थिती लाभली. त्यांनी अतिशय उत्तम असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल ब्रिजमोहन पोपलिया साहेबांचे सुद्धा विशेष आभार. त्याचबरोबर आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या विद्यापीठाचे प्रकुलगुरू आदरणीय डॉक्टर लक्ष्मीकांत दामा साहेब मी आपले विशेष आभार मानेन. आपल्या विद्यापीठाच्या कुलसचिव आदरणीय योगिनीजी घारे मॅडम आपण या कार्यक्रमासाठी उपस्थित आहात. आपले आभार. ज्यांच्या संयोजकाने हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होतोय ते क्रीडा व शारीरिक शिक्षण विभागाचे प्रभारी संचालक आमचे मित्र डॉक्टर केदारनाथ काळवणे सर आपले मनापासून आभार. सभागृहामध्ये उपस्थित असलेले विद्यापीठाचे सर्व सन्माननीय संविधानिक अधिकारी त्याचबरोबर व्यवस्थापन परिषदेचे सन्माननीय देवानंद चिलवंत साहेब, प्राध्यापक सचिन गायकवाड सर, अधिसभा सदस्य, सन्माननीय विद्या परिषद सदस्य आपलेही या विभागाच्या वतीने मनापासून आभार. कार्यक्रमासाठी उपस्थित असलेल्या विविध महाविद्यालयाचे प्राचार्य प्राध्यापक क्रीडा शिक्षक मार्गदर्शक आपले मनापासून आभार. क्रीडा क्षेत्रातील परीक्षा विभागातील विद्यापीठातील कर्मचाऱ्यांचे गुणवंत पाल्य या पाल्यांबरोबर पालकांची उपस्थिती या कार्यक्रमास लाभली. आपल्या सर्वांचे मनापासून आभार. ज्यांच्या अतिशय सुंदर अशा सूत्रसंचालनाने हा कार्यक्रम गुंफला जातोय त्या सूत्रसंचालिका ममताजी तेजस्विनीजी आपले मनापासून आभार. विद्यापीठातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित सर्व विद्यार्थी आपलेही मनापासून आभार. त्याचबरोबर हा कार्यक्रम नीटनेटका यशस्वीपणे संपन्न होण्यासाठी ज्या विभागाचे कर्मचारी गेली 8 दिवसापासून प्रयत्न करतायत काम करतायत त्या क्रीडा विभागाचे कर्मचारी परीक्षा विभागाचे कर्मचारी आणि सभागृहामध्ये उपस्थित असले आपण सर्वच आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि अध्यक्ष महोदयांच्या परवानगीने हा कार्यक्रम इथे संपन्न झाला आणि हा राष्ट्रगीताने संपन्न होईल अशी सर्वांना विनंती. आपण सर्वांनी राष्ट्रगीतासाठी उपस्थित राहावं.